सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथमतः विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुकुर्वीत तदव्रतम्। जय 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 हरित क्रांती, जय 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 नवल क्रांती, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी घडते झेंडामानाचा असे हे गौरवपीठ, असे हे गौरवपीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। तर ते परभणी विद्यापीठाचं गाणं कोणतं आहे? सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज 6 डिसेंबर 2024 म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महामानवांचं नाव. परिनिर्वाण दिन, या दिनाच्या औचित्याने या महामानवास विनम्र अभिवादन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कृषी विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठाने केलेली आहे. तर या कार्यक्रमामध्ये आपण शेतकऱ्यांना शेतावरती प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्याचे निराकरण, विविध विषयांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ एकत्र झूम प्लॅटफॉर्मवरती किंवा झूम प्रणालीवरती आणून शेतकऱ्यांना आपण दूरदृश्य कुलगुरूंनी हा चांगला उपक्रम घेतला. फक्त शेतकरी आपण रिसर्च सायंटिस्ट एकत्र येतात. आपण या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत. आपल्या बरोबर बरेच शेतकरी पण जॉईन झालेले आहेत. तर आज या संदर्भामध्ये आपल्याला माहितीच आहे की या ज्या अडचणी आहेत महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना खूपच अडचणींना सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं महत्व एक अधोरेखित आहे आणि काळाची गरज ओळखून सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांनी सुचवल्याप्रमाणे यांच्या संकल्पनेतनं आणि मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम घेत असतो. आपण हंगामामध्ये जी महत्वाची पिकं आहेत तर त्याला अनुसरून अशा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो
आणि आता जर आपणास पाहिलं आपण तर शेतामध्ये सध्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा भेडसावणारा प्रॉब्लेम जो आहे तो फळ पिकांमध्ये. आणि फळ पिकांमध्ये आपण आजचा विषयासाठी फळ निवडला आहे ते म्हणजे आंबा फळ. तर आंबा मोहराचं संरक्षण व फळधारणेनंतर घ्यावयाची काळजी अशा पद्धतीचा विषय आज आपण या 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 ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, या सदर कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केले आहे डॉक्टर सुमती दिघे मॅडम. अ, नमस्कार मॅडम. व्हिडिओ ऑन करा, ऑन करा. हा, दिघे मॅडम. दिघे मॅडम ह्या प्रभारी अधिकारी आहेत तथा उद्यान विद्यावेत्ता म्हणून काम करत आहेत. अखिल भारतीय समन्वित फळ पिके संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संशोधन प्रकल्पामध्ये आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आंबा, पेरू, द्राक्ष आणि लिंबू वर्गीय फळ पिके याच्यावरती मोठ्या प्रमाणात संशोधन चालतं. त्या संशोधन केंद्राच्या संशोधन प्रकल्पाच्या मॅडम या प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे दुसरे आपले जे शास्त्रज्ञ आहेत ते डॉक्टर मधुकर शेटे सर. मधुकर शेटे सर हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे. त्याचप्रमाणे आपले पुढचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर रणजित कडू कृषी कीटक शास्त्रज्ञ आहेत, अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे. त्याचप्रमाणे आपले अजून एक जे सहभागी शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे डॉक्टर सचिन मगर. हे प्रभारी अधिकारी आहेत उद्यान विद्या रोपवाटिका उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे. आणि यांच्याबरोबरच मी स्वतः डॉक्टर विकास बालराव वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून आंबा रोगशास्त्रज्ञ म्हणून काम केल्यामुळं मी हे आपल्या येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यास आपल्या सोबत आहे. तर याबरोबरच आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो, आपणाला ठाऊकच आहे की आंबा हा फळांचा राजा आहे आणि आंबा हे जे पीक आहे हे महाराष्ट्रामधील एक महत्वाचं असं फळ पीक आहे. परंतु सध्या परिस्थितीमध्ये बदलत्या हवामानानुसार त्याच पद्धतीने लागवडी करण्याच्या शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बदलानुसार म्हणजे जसं की शेतकरी आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची घन व अतिघन लागवड करत आहेत. या अशा अनेक गोष्टींमुळे साधारणतः या गोष्टींमुळे साधारणतः आपल्याला असं निदर्शनास येईल की उत्पादनात घट होते. आणि त्याच्यावरती काय आपण उपाययोजना करायच्या त्यासाठी विद्यापीठ संशोधन करतच असतं आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आंब्याच्या बाबतीत जर झालं तर आंब्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये आंब्याची उत्पादकता फार कमी आहे. त्याच्या मागचं कारण असं नाही की आपल्याकडे उत्पादन कमी असणारे वाण आहेत, तर उत्पादकता खूप असणारे वाण असे आहेत आपल्याकडं. परंतु आपल्याला वातावरणामुळे झालेल्या बदलामुळं आपली जी उत्पादकता आहे ती फक्त 2.5 ते 3 मेट्रिक टन प्रति हेक्टर इतकी कमी आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही उत्पादकता प्रति हेक्टर वाढवण्यासाठी आपल्याला आंब्याच्या मोहराचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. तर आज आपल्या बरोबर बरेच शेतकरी आहेत. तर मी एक प्रश्न फक्त पहिला विचारतो आणि जो शेतकऱ्यांकडून आलेला आहे आणि नंतर आपण जे उपस्थित शेतकरी आहेत त्यांना संधी देऊया. तर पहिला प्रश्न जो आहे सचिन मगर सरांसाठी. सर, आंबा फळ पिकामध्ये मोहर येण्यासाठी महाराष्ट्रामध्ये केव्हा सुरुवात होते आणि किती टप्प्यांमध्ये साधारणतः मोहर येतो? नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. हा प्रश्न निश्चितच असा चांगला आहे. तसं जर आपण पाहिलं आपल्या भारत देशामध्ये आपण जसं दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे आपण जातो. दक्षिण भारतामध्ये सर्वप्रथम आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला बहार आलेला दिसतो आणि जसं आपण उत्तरेकडे जातो तसं दिल्लीपर्यंत आपल्याला फेब्रुवारी मार्च मध्ये मोहर आलेला आपल्याला दिसतो. आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडून उत्तरेकडे आपण जर पाहिलं तर आपण पश्चिम किनारपट्टीचा विचार जर केला तर सिंधुदुर्ग पासून ठाण्यापर्यंत आपल्याला हा मोहर हा लवकर आलेला दिसतो. साधारण ऑक्टोबर पासून त्याची सुरुवात झालेली दिसते. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे घाटावरचा जो भाग आहे म्हणजे आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आपल्याला घाटाकडच्या भागाकडे पहिल्यांदा मोहर आलेला दिसतो. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडं आपल्याला जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसं आपल्याला मोहर हा साधारणपणे डिसेंबर जानेवारी मध्ये आलेला आपल्याला दिसतो. आणि मोहर येण्याचा जो टप्पा आहे
आता वातावरण बदलाचा सरांनी मगाशी उल्लेख केला किंवा वातावरण बदलाचा सुद्धा मोठा प्रभाव हा मोहर निघण्याच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. कारण आंब्याची जी मोहर निघण्याची प्रक्रिया आहे ही जी आहे ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्याच्यामध्ये अनेक बहिस्थ आणि झाडांतर्गत जे घटक आहे यांचा जर संयुक्त समन्वय जर साधला गेला नाही तर मोहर निघण्याची प्रक्रिया ही पुढे जाऊ शकते. आणि जर संतुलित परिणाम जर साधला गेला तर मोहर निघण्याची प्रक्रिया ही लवकरात लवकर होऊ शकते. म्हणजे झाडांतर्गत घटक म्हणजे कोणते, तर त्यामध्ये झाडाची जी आंब्याची जी जात असेल, काडीची पक्वता आहे, झाडातील पोषक घटक आहे, झाडातील कर्बनत्राचे प्रमाण आहे आणि त्यामध्ये असणारे विविध संजीवकांची पातळी जी आहे या घटकांचा समावेश हा झाडांतर्गत घटकामध्ये होतो. तसेच आपल्याला जर पाहिलं आपण तर बहिस्थ घटक म्हणजे कोणते, हवामानाचे घटक आणि हवामानाच्या संदर्भातील घटक. म्हणजे मोहर फुटीचा जो कालावधी आपला असतो त्याच्या 1.5 महिन्यापूर्वी भोवतालचं असणारं वातावरण, म्हणजे झाडांतर्गत घटक जर अनुकूल असले तरी मोहर निर्मितीच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी आपल्याला झाडाला शारीरिक ताण हा बसणं गरजेचं असतं. आणि हा ताण हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्याच्यामध्ये थंडीचा ताण, मुळाभोवती असणारा ताण म्हणजे पाण्याचा ताण, नत्राचा ताण, झाडाला नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या झालेल्या इजेद्वारा पडणारा ताण, म्हणजे हे घटक झाडाच्या मोहर निघण्याच्या टप्प्यामध्ये महत्वाचे असतात. आणि दुसरं आता वातावरण बदलामुळे मोहर निघण्यासाठी आपल्याला तसं पाहायला जर गेलं तर झाडाच्या फिजिओलॉजी प्रमाणे साधारणपणे 1 आठवडाभर रात्रीचं तापमान हे 16 ते 17 डिग्री सेल्सिअसच्या खाली कमीत कमी 1 आठवडाभर असलं पाहिजे. तर मोहर निघण्यासाठी आपल्याला वातावरण म्हणजे व्यवस्थित वातावरण पाहिजे, तापमान पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मोहर हा व्यवस्थितरित्या निघू शकतो. अन्यथा याच्यामध्ये वातावरण बदलामुळे ढगाळ हवामान होणे, मध्येच पाऊस येणे, मध्येच मोहर निघण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणे, अशा याच्यामध्ये मोहर हा 2 ते 3 टप्प्यामध्ये निघण्याचे प्रमाण आपल्याला एवढ्या मागच्या 2-3 वर्षामध्ये दिसून येते. धन्यवाद सर. म्हणजे डॉक्टर सचिन मगर सरांच्या म्हणण्यानुसार शेतकरी बंधूंनो, मोहर येण्यासाठी साधारणतः तापमान हे 16 अंशाच्या पेक्षा कमी गेलं पाहिजे, आठवडाभर, मिनिमम आठवडाभर. आणि त्यावेळेसच त्याला साधारणतः मोहर झाडाला फुटण्यास सुरुवात होते. त्याच पद्धतीने मगर सर मी सांगू इच्छितो की कालच शिवनेर हापूस म्हणून इथे जुन्नर आंबेगाव या भागामध्ये पुणे जिल्ह्यातल्या येणाऱ्या आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले. आणि या आंब्याचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की या आंब्याला खूप उशिरा मोहर येतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलंच वातावरण जरी असलं तरी तिथल्या काही मायक्रो क्लायमेटमुळं साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च मध्ये साधारणतः तिथे आपल्याला मोहर आलेला दिसतो. त्याचबरोबर सर आपण जसं सांगितलं म्हणजे थोडक्यात 3 टप्प्यामध्ये आपल्या म्हणण्यानुसार मोहर हा येतो. तर आता आपल्या बरोबर बरेच शेतकरी आहेत. तर मी शेतकऱ्यांना विनंती करू शकतो की त्यांनी अनम्यूट करून आपला प्रश्न विचारावा कृपया. हा बोला. हा, मी डॉक्टर शरद बराटे बोलतोय. हा सर हे बोला. आता जे ढगाळ वातावरण आहे हा त्याचा आंबा पिकाच्या मोहरावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यापासून आपण कसं नियंत्रण करू शकतो, काय ऍडव्हान्स प्लॅनिंग करता येईल? हा सर. आता हॅलो. हॅलो. हा सचिन. हॅलो. डॉक्टर सचिन. निश्चितच ढगाळ वातावरण आता आपण जर पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला थंडीचा प्रादुर्भाव म्हणजे थंडी जी आहे ते टेम्परेचर बरोबर आपल्याला आंब्याचा मोहर निघण्यासाठी पोषक असं होतं. आणि मधल्या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण होऊन आंब्याच्या मोहराचं जे काही निघण्याचं प्रमाण कुठेतरी साधारण दिसायला सुरुवात झाली होती. पण तो आंब्याचा मोहर हा तिथेच थांबलेला आहे. आणि जेव्हा केव्हा आता आंब्याचा मोहर निघण्यासाठी वातावरण आपलं व्यवस्थित तयार होईल, म्हणजे साधारण 1-2-4 दिवसानंतर हे पावसाळी वातावरण संपून थंडी पडेल आणि टेम्परेचरमध्ये असणारा चढ उतार थांबून आपल्याला आवश्यक असं वातावरण तयार जर झालं तर त्यावेळेस मोहर निघायला सुरुवात होईल. परंतु ज्या याच्यामध्ये तुम्हाला ज्या बागा एकदम लाईट सॉइल मध्ये आहेत अशा बागांना थोडंसं जर असं आपल्याला वाटतंय किंवा ताण बसल्यासारखं होतंय तर अशा बागांना थोडंसं हलकासं पाणी देणं योग्य ठरेल. पण ज्या ठिकाणी बागा ह्या भारी जमिनीमध्ये आहेत अशा ठिकाणी पाणी देण्यात येऊ नये.
असं एक थोडंसं आपण प्लॅनिंग करू शकता. आणि दुसरं सर सांगतील की बाबा मोहर व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जर आता काही आवश्यक फवारणी जर घ्यायची असेल बुरशीनाशक कीटकनाशकांची, तर सर सांगतील. बरोबर. धन्यवाद सर. सचिन सर धन्यवाद. जसं आपल्याला डॉक्टर सचिन सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं बरोबर थंडी होती, मोहर निघण्यास पोषक वातावरण झालं, परंतु आता ढगाळ वातावरणामुळे ते थोडंसं लांबणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पॅक्लोबिट्रोझा ज्याला आपण काल्टार म्हणतो याचा वापर केलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, त्या शेतकामध्ये अशा ठिकाणी लवकर मोहर निघतो. आणि मग त्यामुळं काय करायचं की जिथे मोहर निघलाय त्या त्या ढगाळ वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर जर मी शेट्टे सरांना विचारतो, सर कोणते कोणते रोग साधारणतः मोहरावरती आपल्याला दिसतात? शेट्टे सरांचा काही तांत्रिक याच्यामुळे आवाज येत नाहीये. तर मीच हॅलो आपला हॅलो सर. हॅलो सर. हा बोला सर. हा वेळ झालं. हा मोहराचं आपला सर्वसाधारण महत्वाचा रोग जे रोग असतात ते भुरी रोग आणि करपा, हे दोन रोग फार महत्वाचे असतात. ज्या रोगापासून ह्या रोगापासून आंब्याचं मोहराचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला डायबॅक, सुटी मूळ, नंतर बॅक्टेरियल कॅन्कर आहे, माल फॉर्मेशन आहे, गमोसिस, हे रोग सुद्धा रोग आपल्याला वर्षभर ह्या आंब्यावर दिसत असतात. पण महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस भार येतो त्यावेळेस मात्र भुरी रोग आणि करपा रोगापासून ह्या मोहराचं संरक्षण करणं फार महत्वाचं आहे. त्यामध्ये आता सध्याला जे ढगाळ वातावरण आहे अशा वेळेस करपा रोग येण्याचे थोडे चान्सेस जास्त असतात. तर करपा रोग येऊ नये म्हणून आपण सर्वसाधारण तुम्हाला जे साप औषध आहे किंवा कार्बेटिझम आहे, ह्याची जर आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी 1-2 फवारणी केल्या सुरुवातीला मोहराच्या काळामध्ये, तर करपा रोगाचं आपलं नियंत्रण अर्ली स्टेजमध्ये करता येऊ शकतं. जेणेकरून तो मोहर छोट्या मोहरामधून जेव्हा तुमचे छोटे छोटे फळं बाहेर निघतात त्या फळावर येऊ नये किंवा नंतर फळावर येऊ नये म्हणून आपण आधीच करपा रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि भुरी रोग आल्यानंतर आपण त्या पद्धतीने हेक्साकोनाझोल किंवा सल्फर पावडरचा वापर करून आपण ते भुरी रोग 2-3 ते फवारण्या करून आपण नियंत्रण आणू शकतो. पण यांचं नियंत्रण वेळेत करणं गरजेचं आहे, कारण ह्याचा इम्पॅक्ट हा फळावर नंतर क्वालिटीवर आणि उत्पन्नावर पडत असतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, जसं शेट्टे सरांनी सांगितलं, आंब्याच्या मोहरावरती आंब्याचा मोहर गळण्यासाठी किंवा फळगळ होण्यासाठी, म्हणजे जेव्हा मोहरीच्या आकाराची फळं असतात त्याची गळ जर मोठ्या प्रमाणात होते त्याचं कारण जर महत्वाचं काय असेल तर सरांनी सांगितलेला भुरी रोग आणि करपा रोग. आणि आता काय झाले की आता ज्याचा मोहर ऑलरेडी ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर झाडांवरती आंब्याच्या झाडावरती मोहर दिसतोय त्या ठिकाणी काय होणार आहे की ढगाळ वातावरण आणि जास्त तापमान यामुळे जे भुरी रोगास पोषक आहे त्या दिसणार आहे. तर आपल्याला हा रोग कसा ओळखायचा आहे, तर आपल्याला मी जी स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये दिसर हा पूर्ण मोहरा जो आहे, हा पूर्ण मोहराचे जे काही फुलं आहेत या फुलांवरती पांढरी अशी बुरशीची वाढ, जी आपल्याला चेहऱ्याला पावडर लावतात त्या पावडर सारखी किंवा पिठासारखी अशी पूर्ण वाढ होते आणि त्यामुळे ते तिथून रस शोषून घेतं आणि साहजिकच फुलगळ मोठ्या प्रमाणात होते किंवा आंबा जळून जातो, आपला मोहर जो आहे तो जळून जातो. आणि दुसरा जो आहे करपा, आता हा पहिल्यांदा फार कमी यायचा, पण मागच्या 4-5 वर्षामध्ये काय झालेलं आहे की दरवर्षी पावसाळा जो आहे हा जवळजवळ ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत आपल्याला लांबलेला दिसतो. आणि त्यामुळं ते ढगाळ वातावरण आणि इतर गोष्टींमुळं किंवा पाऊस लांबल्यामुळं नवती येत राहते आणि मग नवती आणि काही काही ठिकाणी मोहर एकाच वेळेस निघतो. मग आणि ही नवतीची जी काही पानं आहेत नवीन पालवीची फुटलेली, या पानांवर ही पानं आहेत ना, ह्या करपा रोगाच्या येण्यासाठी फार अतिशय पोषक असतात. ते पटकन तिथे त्याचा खाद्य म्हणून वापर करतात. तर त्याच्यामध्ये बघा असं तपकिरी कलरचे टिपके पडतात पूर्ण मोहराला तसेच नवतीला आणि नंतर ते काळपट पडून जातात आणि साहजिकच अख्खा मोहर जळून जातो. आणि शेतकरी बंधूंनो, या दोन्ही रोगांचा येण्यासाठी जे पोषक वातावरण आहे ते आताच्या परिस्थितीमध्ये या आठवड्यामध्ये जे वातावरण आहे ते अत्यंत पोषक आहे. त्यामुळे दोन्ही रोग एकाच वेळी आपल्या आंबा मोहरावर येण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी साठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक 5 वेळापत्रकानुसार 5 फवारण्यांची आपल्याला शिफारस केली आहे की ज्याच्यामुळे रोगांचं नियंत्रण पण सांगितलं आहे आणि किडींचं नियंत्रण. जसे रोग महत्वाचे तशा किडीही महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मी पुढचा प्रश्न आपल्या जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर रणजित कडू यांना विचारतो की कडू सर, मोहरावरती साधारणतः महत्वाच्या किडी कोणत्या? नमस्कार.
सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. तर आपल्या डॉक्टर भालेराव सरांनी जसं सांगितलं आणि यापूर्वी मगर साहेबांनी जसं सांगितलं की आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे आणि त्यामध्ये मग प्रमुख व दुय्यम द्रव्यांची कमतरता असेल किंवा संजीवकाचा अभाव असेल, योग्य पाणी व्यवस्थापन नसणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीड रोगांचं, जसं रोगांचं आता शेटे सरांनी आणि बालेराव सरांनी सांगितलं आणि जर किडीचं सुद्धा यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल या मोहोर संरक्षणाच्या बाबतीमध्ये असतो आणि मोहोर संरक्षण म्हणजे ज्यावेळेस झाडाला मोहोर किंवा नवीन पालवी येते त्यावेळी अतिशय म्हणजे महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्यामध्ये तुडतुडे, फुलकिडे, मीजमाशी या 3 किडींचा अतिशय महत्त्वाचा रोल या ठिकाणी मोहोर संरक्षणामध्ये होतो. मोहोराचं जे नुकसान होतं ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुडतुडे या किडीमुळे होतं आणि तुडतुडे ही बेसिकली रस शोषक कीड आहे आणि नवीन पालवी असेल, मोहोर असेल, लहान फळ असतील या सर्वांमधून ती रस शोषून घेते. त्यामुळं काय होतं ही जी कीड आहे जशी जशी नवीन पालवी फुटते किंवा नवीन मोहोर फुलायला लागतो तसं तशी ही कीड ॲक्टिव्ह होते आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर ती रस शोषून तर घेतेच, परंतु आपल्या शरीराच्या अवयवाद्वारे एक चिकट द्रव पदार्थ देखील ती मोहरावर किंवा पानांवर किंवा फळांवर जी छोटी छोटी फळे लागलेली असतात त्यावर ती आपली हे टाकते, द्रव टाकते, चिकट द्रव टाकते आणि त्या द्रवावर काही बुरशीची वाढ होऊन त्यावर फंगस डेव्हलप होतो आणि मग अशा काही बुरशीमुळे काय होतं की बुवा प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते झाडाची आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा बघितलं तर मोहोर सुकलेला दिसतो किंवा फुलोरा जो असतो तो सुकून गेलेला दिसतो. फळे असतील तर त्यावर आपल्याला काळे डाग पडलेले दिसतात आणि ह्या फळांची जी प्रत आहे ती अतिशय खालवते. त्यामुळे ह्या ज्या किडीचं जे आंबा पिकावर फार महत्त्व आहे तुडतुडे किडीचं. धन्यवाद सर. थोडक्यात फुलकिडे, तुडतुडे, मावा या महत्वाच्या किडे आहेत. त्याचप्रमाणे कडू सर आपल्या महाराष्ट्रात येत नाही, पण भारताच्या इतर भागामध्ये आंब्याच्या मोहरावरती पिठ्या डेपणाचा पण प्रादुर्भाव होतो का? हा आंब्याच्या आता काही काही ठिकाणी म्हणजे जिथं पिढ्या ढेकणाचा हा जो प्रादुर्भाव आहे हा म्हणजे ज्यावेळेस मोहोर येतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी काही आढळत नाही, परंतु ज्यावेळेस सेटिंग होतं फळांचं ज्यावेळेस सेटिंग होतं आणि फळे अंडाकृती आकाराचे ज्यावेळेस होतात त्यावेळेस ज्या ठिकाणी टेम्परेचर वाढलेलं असतं म्हणजे फेब्रुवारी महिन्यात साधारणतः ज्यावेळेस टेम्परेचर आपलं 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातं 15 फेब्रुवारीच्या नंतर किंवा मार्च महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये, तर अशा वेळेस पिढ्या ढेकणाचं जे प्रादुर्भाव आहे तो वाढीस लागतो आणि अनेक ठिकाणी आपल्याला फळावर असे कापसासारखे पांढरे गोळे आलेले दिसतात. तोच आपण पिढ्या ढेकून असे संबोधतो. धन्यवाद सर. म्हणजे त्याचा प्रादुर्भाव होतो, परंतु तो मोहरामध्ये होत नाही. सर मग आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी म्हणजे कीटकशास्त्रज्ञ आणि रोगशास्त्रज्ञ यांनी एकत्र अभ्यास करून आपल्याला जे फवारणीचं वेळापत्रक दिले तर ते कसं आहे ते त्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन. तर आंब्याचं जर मोहोर संरक्षण संदर्भात खरं तर एकात्मिक कीड नियंत्रणाला फार महत्त्व आहे आणि हे एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे विविध पद्धतींचा योग्य तो वापर करून किडींची संख्या जी आहे ती आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आपल्याला ठेवता येते आणि शिवाय पर्यावरणाचा देखील आपल्याला त्या माध्यमातून समतोल राखता येतो. तर सर्वात महत्त्वाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन जर म्हटलं तर तुडतुडीचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुडतुडीच्या वाढीसाठी जे हवामान बागेमध्ये तयार झालेलं असतं कोंदट हवामान किंवा अपुरा सूर्यप्रकाश हा अतिशय पोषक असतो तुडतुडीच्या वाढीसाठी. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे तर बागेची छाटणी किंवा जी लाईट प्रूनिंग म्हणतो किंवा विरळणी आणि जे डेड वूड्स असतात जे फांद्या असतात किंवा हवा खेळती राहणे किंवा सूर्यप्रकाश बुंद्याभोवती आपल्याला पोचला पाहिजे अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी विरळणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट कीटकनाशकाला न जाता तर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाची प्रणालीचा जर अतिशय चांगल्या प्रकारे जर उपयोग केला म्हणजे त्यामध्ये मग जर
नीमयुक्त नीम बेस्ड म्हणजे नीमयुक्त कीटकनाशकांचा जर आपण उपयोग केला तर त्या ठिकाणी देखील आपल्याला त्या किडींपासून चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. मग आता नीमयुक्त जे आहे ते बाजारामध्ये 1% नीमयुक्त किंवा 5% आपण निंबोळी अर्काची सुद्धा फवारणी मोहर लागण्याच्या अगोदर आणि मोहर आल्याच्या नंतर देखील 15 दिवसाच्या अंतराने केली तर आपल्याला त्या ठिकाणी तुडतुडे असतील किंवा हे फुलकिडे असतील किंवा आणखीन मीज माशीचा देखील प्रादुर्भाव त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला दिसतो. ह्या ज्या रस शोषक किडींचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला ह्या नीमयुक्त कीटकनाशकांनी नियंत्रणात ठेवता येतो. आणि त्यानंतर बायोपेस्टिसाइड्स असतील आपले जैविक कीटकनाशकाची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उपयोग करून घेता येईल. जसं आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जसं व्हर्टिसिलियम असेल किंवा मेट्रायझिन अँड सिप्ली जे आहे तर मेट्रायझिनचं सुद्धा आपण जर जैविक नियंत्रणामध्ये त्याचा उपयोग करून घेतला तर मेट्रायझिनची जी काही भुकटी आहे 1.15% जी काही भुकटी आपल्या इथे मिळते विद्यापीठामध्ये तर ती भुकटी साधारणतः 50 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पहिली फवारणी फुलोरा येण्यापूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये ज्यावेळेस फुलोरा यायच्या अगोदर आणि तसेच गरजेनुसार फुलोऱ्यात असताना 2 ते 4 फवारण्या जर आपण आठवड्याच्या अंतराने केल्या तरी देखील आपल्याला या तुडतुडे किडीचं आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकतं. कारण हे ज्यावेळेस मोहर असतो का अशा वेळेस त्या ठिकाणी जी पॉलिनेटर्स असतात म्हणजे मधमाशी असेल किंवा अनेक प्रकारचे जे फ्लाईज असतात यांच्या माध्यमातून आपलं परागीभवनाचं काम त्या ठिकाणी होत असतं. म्हणून या ठिकाणी आपण जर जैविक कीटकनाशकांचा जर अधिकतम उपयोग केला तर आपले पॉलिनेटर जे आहेत किंवा जे परागीभवन करणारे जे काही कीटक आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला बचाव करता येईल आणि त्यांचं अविरतपणे त्यांचं परागीभवनाचं काम देखील चालू राहील. आणि जर तुम्हाला केमिकलला जर जायचं असेल तर आपल्या जर इनी जर तुमचा प्रादुर्भाव राहिला नाही तर तुम्ही कीटकनाशकाच्या रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या जर तुम्हाला करायच्या असतील तर त्या देखील त्याची सुद्धा सूची या ठिकाणी दिलेली आहे. जर पहिली फवारणी तुम्हाला जी करायची आहे ती मोहर येण्यापूर्वी ती आहे डेल्टामेट्रिन 2.8% EC हे जे आहे डेल्टामेट्रिन हे सिंथेटिक पायरिट्रॉइड आहे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडच्या ग्रुपमध्ये येतं आणि याची 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी आपल्याला कवळ्या फुटीवर करणं आवश्यक आहे. त्यानंतर जी दुसरी फवारणी आहे ती म्हणजे बोंगे फुटताना आपल्याला करायची आहे म्हणजे किंवा मोहर फुटत असताना आणि ती म्हणजे लॅम्डा सायलोथ्रिन या नावाचं कीटकनाशक येतं 5% EC मध्ये ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिसळून या ठिकाणी तिची फवारणी करायची आहे. आणि तिसरी फवारणी जी आहे ती इमिडाक्लोप्रिड 17.8 SL ह्या कीटकनाशकाची म्हणजे दुसरी फवारणी ज्यावेळेस तुम्ही कराल त्याच्या 15 दिवसाच्या अंतराने किडीचा प्रादुर्भाव बघून 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये करायची आहे. आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पुढेही दिसत असेल तर चौथी फवारणीला आपल्याला जायचं आहे आणि ती फवारणी तिसऱ्या फवारणीच्या 15 दिवसानंतर करायची आहे. ती थायोमेटॉक्झम या कीटकनाशकाची 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात या मध्ये मिसळून फवारणी करायची आहे. आणि नीड बेस म्हणजे 5वी फवारणी जर गरज असेल तरच आपल्याला 5व्या फवारणीकडे जायचं आहे आणि ती फवारणी साधारणतः डायमेट्रेट 30% EC या कीटकनाशकाची साधारणतः 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या ठिकाणी आपल्याला करवायची आहे. धन्यवाद सर. थोडक्यात किडींचं हे जे वेळापत्रक आहे हे जर शेतकऱ्यांनी वापरलं तर आपल्या मोहराचं चांगल्या पद्धतीचं असं संरक्षण होऊ शकतं. आणि जसं कडू सरांनी सांगितलं की एक आपल्याकडे बरेच असे जैविक पर्याय बुरशीनाशक म्हणून आणि कीटकनाशक म्हणून उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा जर वापर केला तर परागीभवनामध्ये जे कीटक असतात ज्याला आपण नॉन टार्गेट म्हणतो तर ते कीटकनाशकांमुळे मरण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचा परिणाम हा फळ धारणेवरती होतो. तर आपण या जैविक घटकांचा वापर अवश्य करावा. ही जैविक घटके महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरामध्ये तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत महात्मा कृषी महाविद्यालय पुणे येथे आपल्याला रास्त दरामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सर जसं कडू सरांनी सांगितलं की किडी ज्या स्रव टाकतात त्याच्यावरती काळी कॅप्नोडियम नावाची बुरशी तयार होते आणि काळापडाचं थर तयार होऊन प्रकाश संश्लेषणास बाधा होते.
तर मी डॉक्टर शेट्टी सरांना विचारतो की शेट्टी सर, हे जे काजळी आहे, तर ती जाळण्यासाठी, धुवून जाण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे? हा, जसं कडू सरांनी सांगितलं की बुवा जे रस शोषणारे किडे आहेत त्यांचं जर प्रादुर्भाव वाढला तर त्या ठिकाणी डिंकासारखे पदार्थ ते स्राव करतात त्या किड्यापासून, आणि त्यावर ही कॅप्रॉन नावाची बुरशी वाढत असते. ही बुरशी वाढल्यानंतर पूर्ण पान एक काळपट पडतं, आणि पूर्ण पान काळं पडल्यामुळे तिथं प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, आणि ज्याचा परिणाम हा इनडायरेक्टली यील्डवर पण होतो, उत्पन्नावर पण होत असतो. तर ही बुरशी होऊ नये यासाठी सर्वप्रथम आपण सुरुवातीलाच हे रस शोषणारे किडे आहेत यांचा बंदोबस्त करायला हवा, जेणेकरून त्या ठिकाणी कुठलेही शुगरी पदार्थ त्या झाडावर पानावर येणार नाही. आणि जर कॅप्टनवरती बुरशी आली तर 20% स्टार्च याची जर आपण एक फवारणी केली तर आपल्याला हे बुरशी आपण धुवून काढू शकतो त्या स्टारच्या पानावर. आणि एकदा पानावर बुरशी धुवून काढली की परत पान पाहिल्यासारखं होतं, त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस क्रिया परत चालू होते. ही बुरशी ऍक्च्युली झाडाला इजा करत नाही, तर फोटोसिंथेसिस थांबवते, आणि त्याच्यामुळे उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. म्हणून 20% स्टारची फवारणी जर आपण केली तर हे बुरशीचा आपण बंदोबस्त करू शकतो. धन्यवाद सर. म्हणजे 20% स्टारचा जर फवारणी केली तर ही कॅप्नोडियम बुरशी जी आलेली असते, तर तिचं आपण नियंत्रण करू. तर तुमचा आवाज गेला सर, मला आवाज गेला. अ, धन्यवाद सर. शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण अनम्यूट करून आपले प्रश्न विचारावे. काळाच मोहर बाहेर पडत आहे, काय करावे? हा, तुम्ही फोटो पण पाठवलाय ना सर इथे? एक मिनिट हा. स्क्रीनवरती दाखवा करतो. हा, दाखवतो. शेट्टी साहेब यांचं म्हणणं एक असं काळा मोहर येतोय, पण काळा मोहर तो शेतकरी बंधूंना काय आपला वाटत नाही, फोटोमध्ये तर काय असं विशेष दिसत नाही. हा कधी आलेला मोहर आहे? कुठलेला? आत्ताची परिस्थिती आहे का ही आजची? आजची चालू परिस्थिती आहे सर. हा, तर आता सध्या काय माहिती का, ढगाळ वातावरणामुळे सर्वच्या सर्व ज्या रस शोषणाऱ्या किडी आहे त्यांचं प्रमाण मोठं आहे. तर कडू सर, कृपया मार्गदर्शन व्हावे. हा सर. हम्म. हॅलो. हा, कडू सर, रस हा शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय, तर अशा परिस्थितीमध्ये सध्या कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे? हा, आता हा जो नवीन आलेला जो मोहर आहे, जिथं रस शोषक किडी म्हणजे साधारणतः तुडतुड्याचा जर प्रादुर्भाव झालेला असेल, कारण नवीन आलेल्या मोहरावर आपल्याला बघा तुडतुड्याची जी सुप्त अवस्थेत असणारी जी तुडतुड्याचे जे ॲडल्ट्स असतात, प्रौढ असतात, ज्यावेळेस मोहर येतो, मोहराला सुरुवात होती, तर हे सुप्त अवस्थेतील जे पिल्लं असतात ते ऍक्टिव्ह होतात आणि त्यांची वाढ झपाट्याने होते, कारण कवळ्या मोहरावर ते अतिशय झपाट्याने तिची वाढ होऊन ते त्यामधून रस शोषण्याचं काम करत असतात. तर त्या ठिकाणी जर तुम्हाला एका मोहरावर साधारणतः 5 तुडतुडे जर दिसत असतील तर तुम्ही फवारणीसाठी नियोजन केलं पाहिजे. तर मग पहिली फवारणी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नीमयुक्त याला जर गेले, नीम बेस्ड इन्सेक्टिसाइडला, सपोज 1% म्हणजे 10,000 ppmचं निंबोळीचा जो अर्क आहे, तो नीम ऑइल आपण ज्याला म्हणतो, ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि 1% 10,000 ppmचं जर तुम्ही 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून जर तिची फवारणी केली आणि तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. परंतु तुम्हाला फवारणी केल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने परत एक फवारणी तिची घ्यावी लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा जर जे मोहराची वाढ होईल आणि त्यानंतर जर परत प्रादुर्भाव जर दिसत असेल तर तुम्ही आपल्या विद्यापीठातील जे काही मेट्रायझिन आणि सुफली नावाचं जे काही जैविक कीटकनाशक आहे. धन्यवाद सर. सर, थोडक्यात कीटकनाशक परत एकदा सांगा कोणतं होतं? रणजित सर, कीटकनाशक प्लीज.
सरांनी निंबोळी आर्क सांगितलं होतं एक, आणि दुसरं इमिडाक्लोपिड जरी मारलं आपण तरी आपल्याला चांगलं नियंत्रण मिळू शकेल. ह्याच्या रस शोषणाऱ्या किडी आहेत त्यांचं. ते तर प्रणित आहे. देशमुख बोलतोय. प्रश्न विचारू हा विचारा. सर? प्रश्न आंबा मोहराच्या संदर्भातला आहे. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मोहर जरा उशिरा निघतोय. गेल्या वर्षी या दिवसामध्ये 90% आसपास मोहर निघाला होता. काही सेटिंग पण झाली होती. पण या वर्षी मात्र मागच्या महिन्यात पालवी आल्यामुळे आता मोहर निघायला वेळ लागतोय. तर मोहर लवकर निघावा म्हणून काय उपाययोजना करता येतील काय? हो, निश्चितच. मगर सर, मोहर लवकर येण्यासाठी काय उपाययोजना करायच्या? हॅलो हॅलो. हॅलो सर, आवाज हॅलो. आवाज येत नव्हता. हा, हॅलो. कडू सर, एक मिनिट, कडू सर बोलतायत. कडू सर, त्यांना कीटकनाशकांचं नाव हवं होतं शेतकऱ्यांना. हा, जर तुम्हाला आता हे मोहर जर नुकताच आलेला असेल तर डेल्टामेट्रिन नावाचं जे कीटकनाशक आहे 2.8% EC, ह्या कीटकनाशकाची तुम्ही फवारणी करू शकता. त्याचं प्रमाण आहे 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या कीटकनाशकाची तुम्ही पहिली फवारणी करू शकता ओके सर, तुडतुड्याच्या बंदोबस्तासाठी. हा, धन्यवाद सर. तसंच मगर सर, आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला होता की एकतर मोहर उशिरा निघाला यावर्षी, त्याचं कारण काय, आणि मोहर लवकर येण्यासाठी काय उपाययोजना करावी? सर्वात प्रथम मागच्या वर्षी तुमचा जो मोहर ज्या बागेला लवकर निघलेला आहे त्याला आपण कल्टारचा वापर केलेला होता का? मागच्या वर्षी पण केला होता जुलै 20ला, आणि या वर्षी पण जुलै 20ला कल्टरचा वापर केलाय सर. पण जो कल्टारचा पाऊस वापर परत लांबला त्याच्यामुळं ऐका. आमच्या ऐका. माहितीप्रमाणे ज्या वेळेस कल्टारचा वापर आपण करतो तो कल्टारचा वापर हा शिफारशीत मात्रच होणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, कल्टारचा वापर करत असताना आपण जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो तर ह्या अन्नद्रव्यांच्या मात्रा, म्हणजे जे काही तुम्ही सेंद्रिय खतं टाकत असताल किंवा रासायनिक खतं टाकत असताल तर त्याच्या मात्रा ह्या सुद्धा आपल्याला दरवर्षी म्हणजे वाढवणं गरजेचं असतं. आता हे खत देत असताना तुम्ही खत व्यवस्थापन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. नुसतं कल्टार देऊन झाडाकडून आपण लवकर बहाराची अपेक्षा करणं चुकीचं आहे. हे कल्टार देऊन नंतर आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे तर ते खत व्यवस्थापन सुद्धा आपल्याला 2 टप्प्यात होणं गरजेचं आहे. म्हणजे साधारण जे काही आपण रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं देतो त्यापैकी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतातलं फॉस्फरस आणि पोटॅश आणि अर्धा नत्राचा डोस आपण जुलैमध्ये देणं गरजेचं आहे. आणि तदनंतरचा अर्धा डोस जो आहे नत्राचा तो सप्टेंबरमध्ये देणं गरजेचं आहे. हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग, आपली जी बाग आहे ती हलक्या जमिनीत आहे का भारी जमिनीमध्ये आहे? हलकी जमीन आहे सर, मध्यम. हलक्या जमिनीमध्ये आहे. बरं, हलक्या जमिनीमध्ये जर असेल तर आपण जो आता पाणी व्यवस्थापन आपलं कसं चालू आहे त्या बागेसाठी? ड्रिप इरिगेशन आहे. आता सध्या पाऊस पडल्यापासून पाणी बंद आहे सर. पाऊस बंद झाल्यापासून. किती दिवसापासून पाणी बंद आहे? पाऊस बंद म्हणजे साधारण आता 1.5-2 महिने होत आले. हा, म्हणजे काय असतं, ज्या ठिकाणी तुमची बाग जी आहे एकदम हलक्या जमिनीमध्ये जर असेल तर त्या बागेला पाण्याचा ताण न देता साधारणपणे पावसाळ्यानंतर ऑक्टोबर पर्यंत आपण त्याला पाणी चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि ऑक्टोबर नंतर आपण ती बाग तानावर सोडणं अपेक्षित आहे. अशी परिस्थिती आपल्याकडे झाली होती का? हा, ऑक्टोबर पर्यंत पाऊसच होता सर. पाऊसच होता. हम्म. आणि कल्टारचं ऍप्लिकेशन आपण कधी दिले? 20 जुलै. खतं व्यवस्थित टाकलेत का? हो सर, सगळं व्यवस्थित केलंय. आणि मागच्या वर्षी त्या बागेत 15 टन माल पण काढलेला आहे सर. बरोबर. आता आमच्या इथे सुद्धा आम्ही म्हणजे कल्टारचं ऍप्लिकेशन करून बागेला खत व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे. पाणी व्यवस्थापन पण चालू आहे. तर आमच्या इथल्या बागेत सुद्धा 15 दिवसापूर्वी बहार निघालेला आहे. कारण वातावरण आणि बाकी मोहर निघण्यासाठी आता ह्या सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित जरी असल्या तरी त्याला वातावरणाचे सुद्धा काही घटक कारणीभूत असतात. जसं त्याला आपल्याला टेम्परेचर सुद्धा तेवढी रेंजमध्ये येणं गरजेचं आहे. जर कल्टार देऊन सुद्धा बहार निघत नसेल तर. आणि कल्टारची मात्रा सुद्धा तुमच्याकडून व्यवस्थित गेली पाहिजे. कारण कल्टार देताना तुम्ही जमिनीमध्ये वापसा असताना दिला असेल तर ठीक, नाहीतर कल्टार देऊन भरपूर पाऊस जर पडून जर गेलेला असेल तर ते कल्टार वाहून जाऊ शकतं. धन्यवाद सर. थोडक्यात कल्टार योग्य प्रमाणात दिलं गेलं असेल किंवा काही गडबड झाली असेल किंवा थंड वातावरण आपल्या बागेच्या त्या वातावरणामध्ये नसेल त्यामुळं मोहर होण्यास उशीर झालेला आहे. त्याचप्रमाणे पुढील शेतकरी जे आहे योगेश डबडे सर आहेत, त्यांना पण काय प्रश्न विचारायचा आहे. कृपया आपला प्रश्न विचारा साहेब. हॅलो सर.
आवाज येतो सर? हा बोल. सर काय होतं, ज्यावेळेस आपण एखादी बुरशीनाशकाची मोहर आल्यानंतर फवारणी घ्यायला बघतो, त्यावेळेस काय होतं, जरा पंप थोडासा जवळ गेला किंवा त्याची फुल गळ किंवा मोहर गळण्याचे चान्सेस जास्त राहते ती. तर असं काय म्हणजे कशामुळे होते सर? हा मगर सर. हॅलो. हा बोला. नाही, ज्या वेळेस आपण फवारणी म्हणजे बुरशीनाशकाची फवारणी करण्याच्या वेळेस फुलगळ हो होती. हो, मोहर गळण्याचे चान्सेस राहते. गळतोय मोठ्या प्रमाणात. गेल्या वर्षी माझ्याकडून तसं मग झालंय. आता आपण जे काही फवारणी करतो ते हाय प्रेशर पंपाने न करता जे लो प्रेशर पंप आपल्याकडे जे आहेत, तर त्या पंपाने आपण जर फवारणी जर केली तर फुलगळीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. कारण हे जे काय तुम्ही हाय प्रेशर पंप जर वापरत असाल तर त्याची फुलगळ होणारच आहे. हा बरोबर आहे सर. थोडक्यात हाय प्रेशरचा असेल तर फुलगळ होणार, आणि दुसरं आपला जो नोझल आहे त्या नोझलचा जो प्रकार आहे तो आपण व्यवस्थित नोझल एक समान असे पाण्याचे थेंब सगळीकडं पसरतील असा जर घेतला तर जे प्रेशर असतं पाण्याचं ते प्रेशर कमी राहून फुलगळ किंवा जर फलधारणा झाली असेल तर ती गळ होत नाही. त्यासाठी आपण योग्य अशा नोझलचा वापर करावा. सर अजून एक प्रश्न होता सर, विचारू? हा विचारा. सर आता मोहर निघण्याच्या स्थितीत आहे, तर पहिले एक जीवामृतची फवारणी घेतलेली आहे आणि एक कीटकनाशकाची त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता दुसरी कुठली फवारणी घ्यावी लागेल सर? म्हणजे प्रश्न परत जैविक एकदा सांगा. आता सध्या मोहर निघण्याच्या स्टेज मध्ये असेल. हा मग पहिली फवारणी घेतली जीवामृतची सर, हम्म. आणि कीटकनाशकाची त्याच्यामध्ये दोन्ही असं मिक्स कॉम्बो, पण जैविक, दोन्ही पण जैविक होते, रासायनिक नव्हते. कडू सर. हा नमस्ते. तुम्ही जी पहिली फवारणी जी घेतली ती म्हणजे बोंगे फुटताना किंवा मोहर फुटल्यानंतर घेतली की अगोदर घेतली? आता मोहर फुटण्याच्या स्थितीत आहे सर, म्हणजे बाहेर मोहर काढणे म्हणजे कोंबे आले हा त्याला. मोहर फुटण्याच्या स्थितीत आहे, बरोबर. आणि जे काही कीटकनाशक तुम्ही आता कुठलं घेतलं कीटकनाशक? ते तांदळाच्या पानापासून त्याच्यामध्ये नाही नाही, ते तुम्ही रासायनिक कीटकनाशकाची घेतली ना काही फवारणी? नाही, रासायनिक नाही, जैविक सर. जैविकची घेतली का? जैविक हा, मध्ये मग काय तुम्ही काय वापरलं अं, त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तांदळाचं पाणी करून, म्हणजे आपण शिजवून, भात शिजवून तांदळाचं पाणी करून बॅरल मध्ये, आणि त्याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकून त्याचं 1 लिटर असं प्रति पंपासाठी घेतलेलं होतं. हा बरं. म्हणजे आणि कुठल्या किडीसाठी घेतलं? तुम्हाला कुठली कीड आढळली होती त्यावेळेस? बारके बारके भुंगे, त्या थ्रिप्स, त्या हा, जे थ्रिप्स नाही, ते जे तुडतुडे असतात अशा वेळेस हा. ज्यावेळेस मोहर फुटताना तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी शक्यतो आढळतो. तर अशा वेळेस आता जर तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची असेल, रासायनिक कीटकनाशकाची जर घ्यायची असेल, तर तुम्ही लॅम्बडा सायलोथ्रिन 5% EC हिची 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता. परंतु तत्पूर्वी तुम्ही एखाद्या जैविक कीटकनाशक म्हणजे जसं मेट्रायझियम मी सांगितल्याप्रमाणे मेट्रायझियम आणि सुपली या जैविक बुरशीनाशकाची देखील तुम्ही फवारणी 5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके. धन्यवाद. माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलंय ते, मला असं म्हणायचं होतं की आता झालंय, आला नाही मोहर, तर आता काय करता येईल का? आता काय हा फवारणी मगर घेता सर, येईल? काय करता येईल का? शक्यतो शक्यतो आता जर तुमची जर लाईट जमीन जर असेल ना, तर थोडासा ताण ठेवा. थोड्या दिवस ताणावर ठेवा, एक 10 ते 15 दिवस, आणि नंतर थोडं थोडं पाणी चालू करा. ओके सर. फवारणीमध्ये काय? फवारणीमध्ये तुम्ही आता एक काम करू शकता, पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्ही फवारणी करू शकता त्याची. ओके सर. धन्यवाद सर. त्याच्यानंतर शुभम लबडे साहेब आहेत, जिल्हा संजीवनी प्रमुख, दक्षिण नगर. सर आपला प्रश्न विचारा कृपया. सर मला एक विचारायचं होतं, आपण कल्टारा ऍप्लिकेशन वापसा कंडिशन मध्ये करतो, ते दिल्यानंतर साधारणतः किती दिवस पाऊस नाही झाला पाहिजे म्हणजे ते लागू झाला असं समजा? किमान 1 महिनाभर, नाही 15 सर, ते 20 दिवस, 15 दिवसाच्या वरती. आपल्या तर मग तशी पावसाची स्थिती जून जुलै मध्ये नसते सर, ऑगस्ट मध्ये, कारण पाऊस होतोच. 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान कल्टार देण्याचं जी शिफारसच अशी आहे, ती वापसा स्थितीमध्ये द्यायचं, आणि किमान 15 दिवस तरी पाऊस आला नाही पाहिजे, म्हणजे किमान तुमच्या बागेतून पाणी बाहेर निघणार नाही अशी स्टेज, इतका पाऊस पडला नाही पाहिजे. 1-2 इंच पाऊस झाला तर चालतो का? 1 इंच भर?
हॅलो हा 1 इंच भर पाऊस झाला तर चालतो का थोडाफार सर? हॅलो. थोडाफार फरक पडू शकतो ना. पावसाचं मी काय सांगितलं तुम्हाला किंवा पावसाचं म्हणजे तुमच्या बागेतून पाणी बाहेर निघणार नाही इथपर्यंत. हा हा. ओके ओके, हं. चालेल सर, थँक्यू. हॅलो. हा बोला सर, विचारा लवडे प्रश्न. साहेब, तुम्ही कल्टर कसं देताय? देण्याची पद्धत काय आहे तुमची कल्टर? नाही सर, मी म्हणजे बागेचं 4थं वर्ष आहे. 1 वर्ष उत्पन्न घेतलेलं आहे. कल्टर वगैरे दिलं नाही. मी येत्या ऑगस्ट मध्ये देणार आहे, म्हणजे पहिल्या वेळेस ट्राय करणार आहे, त्याच्यासाठी विचारून. ओके. ते दोन देताना ती दोन दोन देताना पद्धती देत नाही सर, म्हणजे 2 युट्यूबवर शिफारस. बागेचं म्हणजे 4 वर्षाचे युट्यूबवर असेल तर व्हिडिओ आहे त्या पद्धतीने द्या ते देताना. कोणता चॅनल आहे सर? हॅलो. विभागीय हा विस्तार चॅनल केंद्र. चॅनल विभागीय विस्तार केंद्र पुणे. हो हो हो, चालेल चालेल. कारण ते काय होतंय, पावसापेक्षा ते ज्यावेळी तुम्ही देताना ते जर व्यवस्थित दिल्या गेलं नाही तर मग त्याचा बऱ्याच वेळा इफेक्ट दिसत नाही. हो सर, हो. सर, माझा एक प्रश्न होता. हा बोला सर. अं, चिकट सापळे लावले पाहिजेत का आता? आपल्याला काही कीड दिसते का बागेमध्ये? हा, दिसते कीड म्हणून चिकट हा, सापळे लावायला नाही लागलो आम्ही. आता कसं आहे, जर मोहर जर आलेला असेल तर अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी तुडतुड्या बरोबर आपल्याला फुलकिडी, ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो, त्याचाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसत असतो. तर हो, दिसतोय सर. हा, थ्रिप्स हे कसं आहे, वीक फ्लायर आहे, 1 ते 2 फुटापर्यंत ते उडू शकते. म्हणून आपल्याला जर आपण आपल्या बागेमध्ये रॅन्डमली जर काही पिवळे म्हणा किंवा निळ्या कलरचे चिकट सापळे लावले तर त्याचा आपल्याला फायदाच होईल. त्याचा फायदा असा होईल की त्याच्या चिकट सापळ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या फुलकिडीचं निरीक्षण करता येईल, मॉनिटरिंग करता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला फवारणीचं नियोजन करता येईल. दुसरं मित्र कीटक जाणार नाहीत ना आता, म्हणजे असं काय होणार नाही ना? नाही, आता मित्र कीटक कारण ज्यावेळेस आंब्याला मोहर फुल फ्लशनी ज्यावेळेस येतो तर अशा वेळेस आपल्या मोहरावर जर तुम्ही बघितलं तर मित्र कीटकांची सुद्धा ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर असते. त्याचबरोबर आपल्याला ज्या माश्या असतात, परागीभवन करणाऱ्या ज्या माश्या आणि मोहाच्या माश्या, म्हणजे आपण मधमाश्या जे म्हणतो, मधमाशांचे हो. देखील अनेक प्रकार आहेत. ॲपिस सेरेना इंडिका नावाची माशी असेल किंवा मेलिफेरा नावाची माशी असेल किंवा डंखविरहित माशी म्हणजे जी स्टिंगलेस बी, अशा अनेक प्रकारच्या ज्या माश्या असतात त्या आपल्या आंब्याच्या मोहरावर परागीभवन करताना आपल्याला दिसत असते. अशा वेळी मग काळजी काय घ्यायची, तर ह्या परागीभवन करणाऱ्या कीटकांची जर संख्या मोठ्या प्रमाणावर असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कीटकनाशकाची फवारणी, रासायनिक कीटकनाशकाची फवारणी त्या ठिकाणी आपल्याला टाळायची. मग अशा वेळेस आपण काय करायचं, जर आपले त्या ठिकाणी मित्र कीटक देखील आहे, म्हणजे जसं लेडीबर्ड बिटल म्हणजे जे ढाले कीड म्हणतो आपण, अनेक प्रकारचे मॅलाडा बोनेसिस असेल किंवा अनेक प्रकारच्या ज्या एक पॅरासाइट्स असतात किंवा पॅरासिटॉइड मध्ये मित्र किडी असतात, परोपजीवी किडी असतात. तर हे किडी काय करतात, आपल्या ह्या ज्या हानिकारक किडी आहे या किडींवर उपजीविका करत असतात. म्हणजे ते आपल्या फायद्याचंच असतं. म्हणजे किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ते ठेवायचं काम करत असतात. तर अशा वेळेला आपण मग जर किडींची संख्या जर जास्त जर दिसत असेल तर मग आपल्याला जैविक कीटनाशकाकडे वळलं पाहिजे. जैविक कीटनाशकाकडे का वळायचं, कारण त्या ठिकाणात आपली कीड पण नियंत्रणात येते आणि आपले जे मित्र किडी असतील किंवा आपले जे परागीभवन करणारे ज्या मधमाशा असतील, अनेक बाकीच्या माश्या असतील, तर यांचं देखील त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण होतं आणि त्यांचा आपल्याला भवनामध्ये फायदा करून घेता येईल. हो सर. ओके सर. ओके सर, थँक्यू सर. हा, थँक्यू. सतीश राऊत सरांना काही प्रश्न विचारायचा आहे. सतीश राऊत कृपया. राऊत सर कृपया अनम्यूट करा. अनम्यूट करून आपला प्रश्न विचारा कृपया. आवाज येतोय ना? हा, येतोय आता सर, बोला. नमस्कार सर. सर, कल्टार म्हणजे फॅक्टर आणि पाणी या वगळता मोहर इंड्यूस करण्यासाठी स्ट्रेस आणखीन देण्याची पद्धत आहे का काही? म्हणजे कल्टर सोडून. हा. मगर सर. हॅलो. हा. ज्या बागा आपल्या हाय डेन्सिटी म्हणजे आपण घन लागवड केलेल्या आहेत, हा. तर त्या घन लागवड केलेल्या बागांमध्ये
शक्यतो कल्टार वापरण्याची शिफारस आहे. पण ज्या बागा पारंपरिक बागा लागवड केलेल्या आहेत पारंपरिक पद्धतीने म्हणजे वाईड स्पेसिंग वरती आहेत. हो. तर अशा बागांमध्ये कल्टार शक्यतो वापरत नाही. पण हम्म. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जमिनीचा जो भाग आहे जमीन म्हणजे जी माती म्हणजे ज्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड केलेली आहे हा, हा. भारी जमीन असेल किंवा लाईट सॉइल असेल तर हा, हा. भारी जमिनीमध्ये पावसाळ्यानंतर आंबा बागेला मोहर निघून बाजरीच्या आकाराची फळे होईपर्यंत तुम्हाला पाणी द्यायचं नाहीये. दुसरी गोष्ट जी लाईट सॉइल असेल तुमची एकदम हलकी माती असेल तर हा. हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला पावसाळ्यात म्हणजे पावसाळा संपल्यानंतर हा, हा. साधारणपणे ऑक्टोबर पर्यंत पाणी द्यायचं आहे. आणि हा, हा. ऑक्टोबर मध्ये पाण्याचा म्हणजे म्हणजे त्याला बागेला तानावर सोडू द्यायचं आहे. हा, हा. थँक्यू सर. आभारी आहे, सर. धन्यवाद मगर सर. त्याचप्रमाणे शुभम लबडे सर आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सर कृपया प्रश्न विचारावा, अनम्यूट करा. हॅलो सर, पाणी ऑक्टोबर पर्यंत द्यायचं असेल तर किती द्यायला पाहिजे प्रमाण? काय पाणी हॅलो पाणी पाणी जर ऑक्टोबर पर्यंत द्यायचं असेल तर किती हे प्रमाणात द्यावं? रेग्युलर पाणी रेग्युलर पाण्याच्या पाळ्या द्यायच्या तुमच्या रेग्युलर ओके सर थँक्यू. जसं आपण बागेला पाणी देतो त्या पद्धतीने. ओके सर थँक्यू. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे अजून कोणाला प्रश्न असतील तर कृपया आपण असं- प्रश्न विचारावेत. सर हा, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, सर बोला. मी आंब्याचं उत्पन्न गेली 4 वर्ष घेतोय. हा. माझं सुरुवातीला बेसिक जे प्रश्न होते सगळे सॉल्व्ह झाले, सगळं काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला गेल्या वर्षीपासनं डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला आणि सुरुवातीला तो थोडाफार कंट्रोल झाल्यासारखा वाटला, पण यावर्षी पुन्हा त्याने मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलं. तर त्याच्याबद्दल तुमच्याकडनं काय गायडन्स मिळेल का? मी सांगतो सर तुम्हाला. डिंक्या रोग आता आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये सुद्धा अनेक शेकडो एकर जमिनीवरती आंब्याचं पीक आहे. म्हणजे 10 बाय 10 मीटरवर आहे, 5 बाय 5 मीटरवर आहे आणि काही प्रायोगिक बागा होत्या त्याच्या घन लागवड आणि आता घन लागवडच्या होत्या. तर तिथे केलेलं जे सर्वेक्षण आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगू इच्छितो जे माझं स्वतःचं मी तिथे 7 वर्ष काम केलंय. स्वतःचं ऑब्झर्वेशन सांगतो की ज्या बागा पारंपरिक अंतरावरती 10 बाय 10 वरती विद्यापीठाच्या जुन्या शिफारशीनुसार लावलेल्या आहेत त्या बागांवर जनरली डिंक्याचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. प्राथमिकता डिंक्या हा एक बुरशीजन्य असा रोग आहे आणि तो साधारणतः काय होतं त्याचं जेव्हा इन्फेक्शन होतं डिंक हा 2-3 कारणाने येतो. पहिलं म्हणजे जर खोडकिड्याची जर लागण झाली असेल तर काही ठिकाणी जी साल आहे ती फाटते. ती फाटलेल्या सालेतून डिंक स्रवतो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बुरशी जी आहे ती बुरशीची तिथे प्रादुर्भाव होतो आणि डिंकासारखा स्राव येतो. तर असं आहे की झाडाला जर इजा झाली असेल आणि काय होतं घन लागवडीमध्ये आपण शेतकऱ्यांना जी आंतरमशागत आहे ती करण्यासाठी छाटणी ही दरवर्षी घ्यावीच लागते आणि ही कात्री जेव्हा लागते तर त्याच्यानंतर साधारणतः तुम्ही मे मध्ये जर फळं काढून जर छाटणी केली तर साधारणतः तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा मोठ्या प्रमाणात दिसत असेल माझ्या माहितीप्रमाणे. तुमचं काय? सर आमच्या इकडे कसा प्रॉब्लेम झाला, आमच्या इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर आम्ही पाऊस सुरू होण्याच्या आधी मधली जुनी बाग आहे. एक 12-13 वर्षापूर्वी वडिलांनी लावलेली बाग आहे. आणि आम्ही त्याच्यात मी आणि माझ्या भावांनी त्याच्यात गेल्या 3-4 वर्षांपासून लक्ष घालायला सुरुवात केली. तर आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण कल्टार बाकी सगळे खतं वगैरे वापरून आमचा योग्य टायमिंगला मोहर येतं बाकी सगळं आम्हाला कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जसे बाकीच्यांना आता जे प्रॉब्लेम आहेत तसे सगळे प्रॉब्लेम आम्हाला कंट्रोलमध्ये करता येतात, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण डिंक्याचं आम्ही जसं वाचलं तर एकतर सॉइल बॉर्न डिझीज, तर आम्ही त्यावेळेस नांगरणी केली होती आणि आम्हाला ती माती झाडांना लावायची होती. पण ती मधला जो मोठा जो पोर्शन राहतो एक 7-8 फुटाचा एक मध्ये मोकळा पोर्शन राहतो, तर तिथे काकरपाळी करून रोटर मारून ती माती बाजूला करणार होतो. पण त्यावेळेस पाऊस चालू झाला आणि तो जवळपास 1-1.5 महिना पाऊस मोठ्या प्रमाणात चालूच राहिला. आमच्या इथे पाय ठेवला तरी जमिनीतनं पाणी वर निघेल इतक्या प्रमाणात पाऊस राहिला आणि त्यानंतर तो डिंक्याचा प्रादुर्भाव झाला. आणि जिथे काकरपाळी केली होती म्हणजे जिथे मुळांना इजा झाली होती त्या झाडांना झालेला आहे. जे बाकीचे आमचे असे 3-4 तुकडे आहेत वेगवेगळे,
तर त्यातल्या एकाच सर्वात मोठा जो आमचा पार्ट आहे त्याला मोठ्या प्रमाणात झालाय आणि बाकीच्या याच्यात नाही आहे तेवढा. काही झाडांना दिसून येतो आता हळूहळू. तुम्हाला तेच सांगतो ना की ज्या झाडांना जखमा होतं मग त्या कशाच्या माध्यमातून होत्या, त्यातनं ही बुरशी आत जाते आणि नंतर ती साल फाटते आणि त्यातनं डिंकच राहतो. त्याच्यासाठी काय करायचं, एकतर झाडांना तुम्ही 4 फुटापर्यंत साधारणतः बोर्डो पेस्टचं द्रावणानं काय करायचं, बोर्डो पेस्टनी रंगवून घ्यायचंय किंवा ब्लायटॉक्स म्हणून किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड जे ब्लायटॉक किंवा इतर नावाने बाजारामध्ये आहे, तर त्याची साधारणतः पेस्ट करून ती जर आपण चोळली तर आपला हा प्रादुर्भाव कमी होतो. आणि परंतु हे आणि जिथे जिथे काही वरती आता तुम्हाला सांगतो नुसतं खोडालाच नाही तर फांद्यांना सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन झालेलं दिसेल. आणि मग अशा तर वेळेस गेल्या वर्षी आणि या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात हे केलंय, म्हणजे जी बोर्डो पेस्ट तयार करतो ती मोठ्या प्रमाणात तयार करून फार काही झाडानंतर 10-10 फुटापर्यंत लावलेली आहे. म्हणजे पूर्ण असं झाड पूर्ण असं खालचे बुंदे लाल दिसायला लागले किंवा त्यांचं असं काहीच दिसत नाही, व्यवस्थित असं दिसतात. आता ते त्याच्यातनं पण असे मध्ये येऊन डिंक फांदी सुकायला सुरुवात होते आणि ऑब्झर्व केलं तर त्या फांदीला कुठेतरी मागे डिंक्याची सुरुवात झालेली असते. बोर्डो मिश्रण करताना पीएचचा जर व्यवस्थित पीएच व्यवस्थित राहिला नाही तर त्याच्यापासून आपल्याला चांगलं असं हे मिळत नाही, नियंत्रण सर मिळत पीएच मीटर घेतलेलं आहे आपण, पीएच चेक करून करतोय. नाही. सीओसीच्या आपण 4 फवारण्या घेतल्या यावेळेस. एलियट म्हणून जे औषध येतं जे काय म्हणतात दोन्ही वरनं आणि खालनं दोन्ही काम करतं, त्याची एलियटची आधी एक फवारणी झालेली आहे. आता कसं आता परत एक फवारणी घेणार आहोत एलियटची. मॅटेलॅक्सिल आंतरप्रवार. मेटॅलिक्झिल नका घेऊ आणि यालाइट पण नका घेऊ. हे जे आहे ही जी बुरशी आहे त्याला ते काम करत नाही. त्यासाठी तुम्ही आहे ना हॅलो कॉपर किंवा हॅलो कॉपर सीओसी घेतलंय सर. हॅलो सर. हॅलो सर. हा हॅलो साप हॅलो साप हॅलो बोला ना सर. मला एक असं सांगायचं आहे की ज्या ठिकाणी डिंक्याचा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय त्या ठिकाणी होल वगैरे आढळून येत आहेत का? नाही पिन होल बोरर वगैरे किंवा बाकी ते चेक केलं नाहीये तो. बोरर वगैरे दिसतंय का काही? नाही तसं काहीच नाही. 100% डिंके आहे. शेटे साहेब बोला आता. सार पोकळणारे बुरशीजन्यच आहे. हॅलो सर. साल पोकळणारी आळी वगैरे दिसते कुठं कुठं खाली जमिनीवर नाही. भुसा पडला दिसतो जमिनीवर कुठे? नाही सर. ते आम्ही दरवर्षी चेक करतो, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. कुठेतरी एखाद्या झाडाला दिसतं. 100 400 झाड आहेत आमची. कुठेतरी एका झाडाला जराशी सुरुवात झाली तर ते सुरुवातीला सगळं साफ करून टाकलं जातं किंवा त्याचा आपण जैविक मध्ये पण फवारण्या करतो कंटिन्यू. बघा तुम्ही झाडाची जी फांदी आहे ना बरं का, जिथं फोर्क हा, दोन सर, बोला ना. फांदे एकत्र आलेले असतात ना, 2 फांदे फुटतात एका फांदीतून 2 फांद्या फुटतात ना, हा, त्या सर. फोरच्या ठिकाणी कुठे चेक करा, कुठं होल आहे का, कुठं तिथं पिनवर बोर आहे का तिथे चेक करा. आणि जेणेकरून तिथं असेल तर पुढे तुम्हाला तसं तो डिंकाचा प्रादुर्भाव दिसतो. ऍक्च्युली हे काय जमिनीमधून येणारी बुरशी नाही ती, जसे आपण जे ह्याला म्हणतो आपण ती फायटोथरायझर म्हणतो बुरशी, ती बुरशी नाहीये. ही लॅसिडिक्लोडिया नावाची बुरशी आहे बरं का. त्याच्यामुळे त्याला जसं भालराव साहेब म्हणतात ते मॅटॅलिक्स वगैरे ते काम नाही करणार. तसं तुम्हाला कॉपर बेस पण ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं साप आहे किंवा कॉपर क्लोराईड आहे किंवा 22 कार्बन अशा पद्धतीतच तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्या फवारण्या करून बघा सर, कारण ते 22 ची ड्रिंचिंग घेतलं होतं मी. ड्रेंचिंग नाही स्प्रे करावं लागेल सर तुम्हाला. ड्रेंचिंग करून चालणार नाही सर. तर याला ड्रेंचिंग नाही, मी तुम्हाला परत सांगतो. तुम्ही काय करा, जिथे जिथे तुम्हाला डिंक्या दिसतोय तर तिथे पण घराला कलर देताना ज्या पॉलिश पेपर वापरतो ना, त्या पॉलिश पेपरनी किंवा चांगल्या चाकूनी ते जे आहे ना ते तुमची साल तिथली ती खरवडा पहिल्यांदा, आणि नंतर तिथे ना फवारणी नका करू, त्याच्यावर पेस्टिंग करा कॉपरचं, तर ते तुम्हाला चांगलं नियंत्रण देईल. अदरवाईज काय होतंय की तुम्ही ते न खरवडता त्याला फक्त हे देताय काय, औषध देतायत, पण ते औषध त्या याच्यापर्यंत हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत आणि ती त्या बुरशीच्या संपर्कात जात नाही आणि ती ही बुरशी जी आहे ती सालेच्या आतमध्ये आणि ते त्यामुळे झाडाच्या आत असते ना. हो, त्यामुळे आपल्याला ते स्क्रॅपिंग करून घ्यायचंय जिथं तुम्हाला दिसते आणि नंतर सीओसीचं पेस्टिंग करून घ्या. बाकी काही करू नका, तुमचं पूर्ण राहील. हे वुमायसिड साठी चालणार आहे. हे जे काही तुम्ही अलाइट किंवा पिडोमिल म्हणताय, ही बुरशीनाशक ह्या
लॅसिडिप्लोडिया थिओब्रोमी नावाची ही बुरशी आहे. हिला ते नियंत्रण करू शकत नाहीत आणि ती फार खर्चिक आहे. तुम्ही कॉपर बेस फंजिसाइडनं शेट्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे करावं आणि मॉनिटर करा कुठं याला खोडकिडा किंवा इतर काही आहे का. आणि नाही नाही, ऑब्झर्वेशन आपलं कंटिन्यू चालू असतं सर. हो, तर असे ऑब्झर्वेशन मध्ये काहीच प्रॉब्लेम. उपाय आहेत आणि मी माझा नंबर आपल्याला देतो. संपर्कात राहा. शेट्टी साहेबांचाही नंबर देतो. तर तुम्हाला कधी अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. सर नक्की, तुम्ही पाहिजे तर आपली फार्म व्हिजिट करू शकता. आपण म्हणजे बऱ्यापैकी आपली फार्म कुठे चांगली आहे? हे चालले. आता आपण सासवडच्या जवळ आहे सर. कोडीत कुठे? गाव माहिती आहे तुम्हाला? कोडीत, सासवडच्या जवळ. शेट्टी सर, कोडीत गाव. जाता सर, आपण एखादं टूर काढून तिकडे जाऊया. हॅलो झेंडे साहेब, तुमचा हा जो प्रश्न होता जे डिंक्या, जे तुमची हाय डेन्सिटी प्लांटिंग आहे का नॉर्मल प्लांटिंग आहे? नाही नाही, हे जुनं वडिलांनी लावलेलं आहे. ते 15 फुटाचं अंतर आहे जवळपास. असं काही का? ठिकाणी किती 15 वर्षाची फुटाचं, आहे काही ती? ठिकाणी. ही अंदाजे 13 वर्षाची आहे. 15 वर्ष झाली असतील आता. कारण काय होतं, हे जे जुन्या ज्या बागा असतात म्हणजे साधारणतः 8 ते 10 वर्षांनंतरच्या ज्या बागा असतात तर त्याला खोडकिडा लागण्याचे चान्सेस फार असतात. म्हणजे जुन्या झाडांवर ते जास्त नाही सर, आमच्याकडे म्हणजे आम्ही तेवढं करून बघा जर ते कुठं दिसत असेल, म्हणजे भुसा जर तुम्हाला नाही सर, ते जे तुम्ही बोलता ना ते आमच्याकडे ऑब्झर्वेशन होतं, त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट होतं. त्यामुळे खोडकिडेचा जो सुरुवातीला जो आम्ही जाण्याच्या आधी तो प्रश्न होता, पण आम्ही गेल्यानंतर त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आळा घातला. तर काय म्हणतात, वर्षातनं एखाद्या झाडालाच दिसू शकतं. असं का? नाही, हे प्रमाण किती टक्के आहे? म्हणजे किती झाडांना आहे? 400 झाडं आहेत ना तुमचे, तर त्यापैकी किती झाडांना असा प्रॉब्लेम आहे? जो मेन प्लॉट आहे ना त्यातल्या 150 झाडांना हा प्रॉब्लेम आहे. 150 झाडांना? तर बरंच मोठं आहे. तर त्या झाडांना असे वर एरियल सिम्पटम्स काही दिसतात का भाऊ? पेरूची बाग आहे का सर तुमच्या? हॅलो सर, बोला. तुमच्या जवळपास कुठं पेरूची बाग आहे का? सर आमच्याकडेच पेरूची बाग होती पहिला, काढून टाकली आता आपण. त्याचाच प्रकार येतो. हा लॅसिडिप्लोडिया पेरूमध्ये पण होता, पेरूमध्ये पण असतो. शेंडा कूज करतो तो. त्याचा इनोकुलम तुमच्या तिथे जवळपास खूप आहे. झाडांचं वय पण झालेलं आहे. तर मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं, स्क्रॅपिंग करून पेस्टिंग करा. तुम्हाला नक्कीच या पद्धतीनं या शिफारशीनुसार आपल्याला तुमचा रोग नियंत्रणात येईल आणि शेटे साहेब ओके सर. जातील तुमच्याकडे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, जितेंद्र झेंडे सर, आपल्याला काय विचारायचंय का? नाही, फार्म व्हिजिट होईल का तुमची? काय मला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? सर असं शेटे सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. माझा नंबर घ्या, 7588 7588 062538 किंवा जे फ्लायर आम्ही पाठवले त्याच्यावर माझा नंबर आहेच. मला कॉल करा. ओके, चालेल. सगळ्यांचे नंबर देतो. पुढचा प्रश्न ओके सर. विचारायचा आहे, थँक्यू. सुखील आयफोन म्हणून कोणतरी आहेत, कृपया अनम्यूट करून आपण आपला प्रश्न विचारावा. असं त्याच्या आधी मला एक प्रश्न आहे, बोलू का? हॅलो. हा, आवाज येतोय का? हा येतोय. बागल साहेब नंतर घेऊ आपण. नमस्कार सर, मला एक प्रश्न आहे की मागच्या वर्षी अनियमित वातावरण होतं, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गुच्छा रोग तयार झाला होता. म्हणजे जेव्हा फ्लॉवरिंग निघालं, नंतर परत पाऊस आला आणि त्यानंतर गुच्छा रोग भरपूर प्रमाणात आला होता. तर या वर्षी पण तसं काही वातावरण नाहीये. आता चांगल्या प्रकारे ते म्हणजे आता फुलोरा यायला सुरुवात झालेली आहे, पण त्याला प्रिकॉशन म्हणून काही करता येईल का, त्याच्याबद्दल मला विचार. चांगला प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनो, इथून पुढे आपल्याला आंबा फळ पिकामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम येणार आहे, हा फळगळ किंवा तुमचं मोहर जळणे हा नसून हा पर्णगुच्छ जो आहे हा मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये वाढतोय. त्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण की आपण जे काही रोपं आणतो ती आपण जर शासकीय रोपवाटिकेतून घेतलेली नसतील आणि ती जरी रजिस्टर रोपवाटिकेतली असली तरी त्या रोपवाटिकेत रोपं तयार करताना त्यांनी जो कलम काडी वापरलेली आहे ती जर पर्णगुच्छ रोगाचं ज्याला प्रादुर्भाव झालाय त्या झाडाची जर असेल तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून पर्णगुच्छाची लक्षणे तुमच्या झाडावर दिसतात. त्याचे दोन प्रकार येतात. मोरावरील पर्णगुच्छ
आणि दुसरा पानावरील पर्णगुच्छ. तर माझ्याकडे आपल्याकडे मोहरावरच येणार आहे. नाही, कशावरती तर दोन्हींवर येतो तो. आणि मोहरावरती तो झाला तर 100% नुकसान होतं. त्याच्यासाठी आपल्याला काय होतं की याला कम्प्लीट येणार, हा एकदम कॉम्प्लेक्स विकृती येते, रोग नाहीये. हा बुरशी, कीटक, त्याच्याप्रमाणे वातावरणातील बदल, सूक्ष्म अन्नद्रव्याचा असंतुलित वापर, खतांचा असंतुलित वापर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बदल, म्हणजे खूप तापमान जाणं, खूप कमी तापमान, खूप जास्त तापमान जाणं, या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला हा रोग, आणि सगळ्यात महत्वाचं तो त्याच्या कलमकाडीतनं झालेला आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय की आपण याच्या नियंत्रणासाठी साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जर प्लॅनोफिक्स 200 ppm या प्रमाणात जर एक फवारणी घेतली तर त्याच्यानंतर परत 10 दिवसांनी आपल्याला एक COC ची फवारणी घ्यायची. आणि आपल्याकडे मगाशी मगर साहेबांनी सांगितलं 3 टप्प्यामध्ये मोहर येतो. कधी कधी आता तुम्ही जर कल्टर वापरत असाल तर लवकर येणारा मोहर आला, जर तुम्हाला पर्णगुच्छ दिसला तर तो लगेच काढून टाका, तिथे COC ची फवारणी करा, दुसरा मोहरची वाट बघा आणि त्यामध्येच आणि प्लॅनोपिकची फवारणी करा. तुम्हाला नक्कीच त्या दुसऱ्या याच्यामध्ये जर परत आढळलं की जास्त दिसतोय तर तो जिथे जे इन्फेक्शन झाले ते काढा आणि त्या वर्षी आपण त्या बागेचं नियंत्रण करू शकता. दरवर्षी तुम्हाला या प्लॅनोपिकची फवारणी करायला लागणार आहे आणि हा लवकर जाता जात नाही, म्हणजे जाणं फारच मुश्किल. बरोबर आहे, कारण त्याच्यानंतर त्याच्यात जेव्हा बघितलं आम्ही अक्षरशः त्याच्यामध्ये बुरशी दिसते. हो, बुरशी असते, कीटक असतात, एक माईट म्हणून आहे, मँगो माईट, तो असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरणातील बदल की जे आपल्या हातात नाही, निसर्ग आपल्या हातात नाहीये. नाही, आणि मागच्या वर्षी खूपच वातावरण अनियमित होतं. नाही, यावर्षी तरी कसं? यावर्षी पण आहे, अजून बोंडे फुटतायत. आता मोहर आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट काय परिस्थिती ती मोहर आल्यानंतर कळेल. परंतु त्यासाठी सगळ्यात चांगला उपाय तुकाराम महाराजांनी म्हणले, शुद्ध बीजापुटी फळे रसाळ घुमटी. तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही रोपवाटिका जी खात्रीशीर आहे तेथूनच घ्या. आजकाल रोपवाटिकांमध्ये इतकी मोठी स्पर्धा लागली आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी आंध्र प्रदेश, गुजरात 3-3, 5-5 वर्षाची रोपं आणून लावतात. त्यांनी कशा पद्धतीचं प्लांटिंग मटेरियल तयार केलंय, कोणती कलम काढी वापरलेली आहे, आपल्याला काही माहित नसतं. त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की शासकीय रोपवाटिका, शासनाने ज्या रोपवाटिका सर्टिफाय केलेल्या आहेत त्या रोपवाटिका, किंवा आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एकूण 10 रोपवाटिका आहेत. त्यातली सर्वात मोठी रोपवाटिका ही आमच्या उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे आहे. तर आपल्याकडे लाखो रोपं तयार होतात, सर्व शास्त्रज्ञांच्या. आजही आपल्या बरोबर बोलतायत मगर सर असतील, मगर सर तर तिथे इन्चार्ज आहेत, त्याप्रमाणे कडू सर असतील, त्याचप्रमाणे आपले शेट्टी साहेब असतील, त्याचप्रमाणे दिघे मॅडम असतील, यांच्या सगळ्यांच्या ऑब्झर्वेशन खाली ती झाडं तयार असतात. त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग होतं आणि त्यामुळे तिथे आपल्याला नक्कीच रोगमुक्त अशी रोपं आपल्याला मिळतील. आपले दर पण फार कमी आहेत. तर आपण अशा पद्धतीनं या आमच्या रोपवाटिकेचा वापर आपल्या लागवडीसाठी शेतकरी करू शकतो. ओके, थँक्यू सर. धन्यवाद सर. त्याच्यानंतर ऍडव्होकेट रवींद्र सर, प्लीज. सर अनम्यूट करा सर. ऍडव्होकेट रवींद्र. हा सर, आवाज येतोय सर? हा, येतोय. आपलं नाव काय? मनापासून धन्यवाद सर. हो सर, तुमचा व्यवस्थित येतोय. हो. मनापासून धन्यवाद. अगदी खूप महत्वाच्या विषयावर चर्चा चालू आहे आणि झाली आहे पण. कदाचित मी जॉईन होण्याच्या अगोदर याच्यावर चर्चा झाली असेल. आताच पर्णगुच्छचा आला सर विषय. तर मी काही फोटो पाठवलेले आहेत आपल्या पोस्टमध्ये, जो व्हॉट्सअप नंबर होता तर त्याच्यावरती काही फोटो पाठवलेले आहेत सर. 3-3.5 महिने झालं रोप लावून आणि त्याच्यावरती अशा पद्धतीचं माल फॉर्मेशन दिसतंय. तर जे पर्णगुच्छाचं जी चर्चा चालू आहे सर, तेच हे आहे ना? मी पाहतो सर, मी घेतो तुमचा प्रश्न लगेच. त्याच्या आधी आता पर्णगुच्छाच्या आधी एक सरांचा आपण त्यांना थांबवलं होतं, मला शेतकऱ्यांचं नाव लक्षात येणार, गणेश बागल. हा, बागल साहेब बोला. मयूर बागल साहेब बोला. येस. सर ऍक्च्युली काय माहितीये का, माझ्याकडे माझ्या शेतात आंबा आहे, पेरू आहे आणि ड्रॅगन फ्रूट आहे. आणि तिन्ही पण कसं आहे, बांधाला बांध लागून आहेत. म्हणजे एका साईडला आंब्याच्या बागेला. हा, बोला.
आवाज येत नाही सर तुमचं. बागल साहेब, बागल साहेबांचा आवाज हॅलो हा हॅलो बागल साहेब, येतोय आवाज? हा बागल साहेबच बोलताय ना? हो हो हो. हा बोला. माझे म्हटलं आंब्याच्या बागेला लागूनच पेरूची बाग आहे, तर त्याचा काय परिणाम होईल? आणि त्याचा परिणाम म्हणजे आमचे कडू सर सांगतील की आंबा आणि पेरू या दोन्ही रोगांचे ते कीटकशास्त्रज्ञ आहेत. 5 पिकांचे ऍक्च्युली ते कीटकशास्त्रज्ञ आहेत. तर काय होतं की फळमाशीच्या संदर्भात कसा प्रॉब्लेम येईल ते त्यांनीच सांगितलेलं बरं आहे. कडू सर कृपया. नमस्ते. बागल साहेब, आपला पेरू नमस्कार. आणि आंबा जर जवळ असतील तर आता पेरूचा जो बहार तुम्ही धरता तो कुठला धरता? आंबे बहार धरता की मृग बहार धरता? म्हणजे आंब्याच्या नाही, प्रत्येक वर्षी ते थोडंफार चेंज होतं. आता चेंज लास्ट होतं. बरं. वर्षीचा जो आहे आता तो कसं आता आहे, आपला सगळा थोडा संपलेला आहे. आता दोघांमध्ये जी कॉमन पेस्ट आहे, जी कीड आहे, ती म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे ती फळमाशी म्हणजे फ्रूट फ्लाय. फ्रूट फ्लाय ही अतिशय महत्वाची कीड या दोन्ही पिकांमध्ये आहे आणि दोन्ही पिकांमध्ये या फ्रूट फ्लायमुळं जवळपास 60% पर्यंत नुकसान होऊ शकतं जर वेळीच आपण नियंत्रण नाही केलं तर. तर आता पेरूमध्ये जी फ्रूट फ्लाय आहे ती बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस या नावाची म्हणजे ही स्पेसीज आणि आंब्यामध्ये देखील तीच स्पेसीज आहे. म्हणजे दोन्हीकडे एकच प्रकारची कीड आपल्याला त्या ठिकाणी फळांवर आढळते आणि फळांवर ज्यावेळेस पक्व अवस्थेत येतात, पेरू असेल किंवा आंबा असेल, आंबा ज्यावेळेस पक्व अवस्थेत येतो आणि जर आपण वेळीच हार्वेस्ट नाही केला तर त्या ठिकाणी आपल्याला फळमाशीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येतो. आणि जर तुमची पेरूची बाग जर जवळ असेल आणि त्या ठिकाणी हे जे फळमाशीचे जे कोश असतात त्या निष्क्रिय अवस्थेमध्ये मातीमध्ये असतात, तर अशा वेळेस जर ते निष्क्रिय अवस्थेत मातीमध्ये असतील आणि पेरूला जर फळं नसतील, परंतु तुमच्या आंब्याला ज्यावेळेस फळं लागतात आणि जे परिपक्व होण्याच्या अवस्थेत येतात, तर जे निष्क्रिय अवस्थेमधील जे फळमाशा आहेत त्या सक्रिय होतात आणि आंब्याच्या फळांवर म्हणजे ज्यावेळेस कलर चेंज होतो, पक्व अवस्थेत येतो, त्यावेळेस त्या आंब्याच्या फळांवर प्रादुर्भाव करतात आणि जी मादी आहे ती आंब्याच्या फळांवर वरच्या बाजूने अंडी घालते आणि त्याच्या ज्या अळ्या आहेत त्या आपल्या फळांचं आतमधून गराचं नुकसान करत असतात. म्हणून हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की उन्हाळ्यामध्ये किंवा जरी तुमच्या शेजारी पेरूची बाग असेल किंवा काय तर नांगरणी केली पाहिजे, जेणेकरून हे जे कोश अवस्था आहे या सूर्यप्रकाशामध्ये येतील किंवा इतर पक्षी असतील किंवा शत्रू किडी असतील ते त्यांचा नायनाट करू शकतील. आणि आपण जे आपल्याकडे जे मिथिल्युजनलचे जे सापळे आहेत ते देखील आपल्याला त्या ठिकाणी आपण लावले पाहिजे काळजीपूर्वक. आणि ती कधी लावावेत तर फळ ज्यावेळेस आपलं पक्व अवस्थेमध्ये येईल त्या ठिकाणी त्यावेळेस त्याचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर अशा वेळेस साधारणतः एकरी 8 ते 10 फळ मिथिल्युजनलचे जे ट्रॅप्स आहेत ते जर तुम्ही आपल्या बागेमध्ये लावले तर त्याचा निश्चितपणे आपल्याला हा फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये मोठा त्याचा फायदा होईल. ओके. धन्यवाद सर. असं आता आंबा बागेमध्ये मशागत केली तर चालेल का मधल्या पट्ट्यामध्ये? मगर सर, जस्ट आपण ताग लावला होता, ताग काढलेला आहे आणि तागाचं मल्चिंग बेड करत आहोत. मगर सर कुठेतरी व्यस्त आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आता काय आंतरमशागतीची गरज नाहीये सर या स्टेजमध्ये आणि मोहर आले होतं आपण करतच नाही कारण त्याला धक्का बसण्याची शक्यता असते. हॅलो, येस. आंतरमशागत आता नका करू तुम्ही. ओके. आंतरमशागत करू नका. ओके, धन्यवाद त्याच्यामुळे ते तुमचं हे बागेचं पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल. खुरपणी चालते ना? हा, खुरपणी वगैरे चालेल पण ट्रॅक्टरने वगैरे काही मशागत करू नका आता. ओके, चालेल. दुसरी गोष्ट, आता 15 ऑगस्टला मी कलता दिलेलं होतं आणि 2 दिवसांनी लगेचच पाऊस झाला. असा पण एवढा नाही की पूर्ण बागेतनं पाणी बाहेर निघालं. पण काय माहितीये का, कल्टर देण्याची जी पद्धत आहे ना, तुम्ही कसं बहारीनी हे करून दिलं होतं की खोऱ्यानी किंवा फावड्यानी? आपण काय केलं होतं की एक झाडापासून 1 किती अंतरावरती आळं केलं होतं माती बाजूला काढून आणि त्याच्यामध्ये कलता आपण ड्रमनं 2-2 लिटर ओतलं होतं. कलता म्हणजे पाणी, कलताचं पाणी. पावसाचा परिणाम कधी होतो जर तुम्ही वर दिलेला असेल तर जास्त करून पावसाचा परिणाम होतो त्याच्यामध्ये.
तुम्हाला देतानाच थोडस खाली जिथं आपण जे पांढरी मुळे किंवा फिडर रूट्स असतात तर त्या रूट झोन मध्ये द्यायचंय थोडस देताना कल्टार, म्हणजे तुम्हाला पावसाचं वगैरे त्याच्यामध्ये जास्त काही परिणाम दिसत नाही. ओके, ऑलरेडी बेड होते आपले चांगले. आपण आहे ना, आपण एक कल्टार ऍप्लिकेशनचा एक व्हिडिओ पण टाकलेला आहे याच्यावरती. विभागीय विस्तार केंद्र पुणे ओके. नावाचं युट्यूब चॅनल आहे. तर त्याच्यावर कल्टार विषयी एक स्पेशल हे घेतलेलं होतं आपण त्यावेळी. तर त्याच्यामध्ये सगळं मेथड वगैरे सगळं सांगितलेली आहे. तर तुम्ही जर त्या पद्धतीचा अवलंब केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे जे पावसामुळे जे येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या जास्त येणार. चालेल. पण आता प्रश्न काय आहे की आता जमीन आपली पूर्ण काय आहे तेव्हा तसं झालेली अवस्था आहे आणि आपण अजूनही पाणी चालू केलेलं नाही कारण आपलं झाड हॅलो कधी चुकते वगैरे वाटत हॅलो नाही. तर हॅलो हॅलो. हॅलो हा तर काय झालेलं आहे झाडाला 2-3 स्टेज मध्ये फांद्या आलेल्या आहेत म्हणजे फुटव्यावर फुटवे फुटव्यावर फुटवे. तर ते एक थोडं वेल टाईप मध्येच आता म्हणजे असं जमीन कार्य असल्यामुळे झाड एवढं ताजेतवानं आहे. तर त्यासाठी आता काय करता येऊ शकतं अजून मोहर तर दिसत नाहीये कुठे म्हणजे डोळे फुटायला त्याचं लागल्याने वाटत. भारी भारी जमिनीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला पावसाळा संपल्यानंतर मोहर निघून फळं बाजरीच्या आकाराचे होईपर्यंत आपल्याला पाणी देणं म्हणजे अपेक्षित नाही, पाणी द्यायचंच नाही. लाईट सॉइल मध्ये फक्त पाणी द्यायचंय. तुम्ही जर आता पाणी जर देत जर राहिले तर ते सगळे शूट सगळे बाहेर येतील आणि मोहर त्यातून काहीच येणार नाही. नाही ऑलरेडी ते 3 पाणी वेळा द्यायचंच झाले नाही, भारी 2-3 जमिनीमध्ये पाणी द्यायचंच नाहीये. कदाचित तुम्ही जर पाणी जर दिलेलं असेल तुमच्याकडून पाण्याचं कुठेतरी मिसमॅच झालेलं असणार आहे, नाही मी त्यामुळे हे नव्हती बाहेर निघते. नाही आपण ते पूर्ण बंदच केलेलं आहे त्या लाईनला पाणी कधी जातच नाही. पण नाही मग त्या लाईनला जरी पाणी जरी जात नसेल तर आजूबाजूच्या ठिकाणी कुठं शेतामध्ये पूर्ण पाणी भरगच्च राहिलेलं दिसतंय का? ते एक पाहून घ्या तुम्ही. आजूबाजूला काही आहे का तुमच्या इकडे असं पूर्ण पाणी देत आहे आणि त्या तिकडचं सुद्धा पाणी इकडे येऊ शकतं. त्यामुळे त्या नाही झाडांना त्या लाईनला पाणी बसलं तर त्यातून नव्हती बाहेर येऊ शकते. असं पण नाही कुठेतरी बघून घ्या तुम्ही. तसं नाही झालं म्हणूनच माझा पुढे जोडून हे आहे की तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की जे आपण खताचं महत्व देतो बर ते जून मध्ये छाटणी झाल्यानंतर एक नत्र 50% मध्ये द्यायचं आणि पोटॅश आणि फॉस्फरस पूर्ण 100% द्यायचा. मध्ये हा. पण आपण ते महत्व दिल्यामुळेच मला वाटतंय की हे वाढ फुटवे आलेत मग ते त्यावेळेस न देता आपण जर का मोहर सेट झाल्यानंतर दिले तर काय हरकत आहे नाही का नाही काळ्या नाही जमिनीसाठी. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण आंब्याची काडी ही जी आहे कमीत कमी आपल्याला 5 ते 6 महिने परिपक्वतेची पाहिजे मोहर बाहेर फेकण्यासाठी. आणि ज्या टायमाला तुमचं हार्वेस्टिंग कंप्लीट होतं त्यावेळेस झाडामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य राहत नाही. त्या झाडामध्ये पूर्ण परत अन्नद्रव्य तयार होण्यासाठी त्याला आपल्याला खताची मात्रा देणं तितकंच त्यावेळेस शिफारशीत मात्रेत आणि शिफारशीत वेळेतच देणं गरजेचं आहे. कारण ती वेळ सोडून तुम्ही चुकून जर दिलं तर झाडाची फिजिओलॉजी ही पूर्णपणे डिस्टर्ब होऊ शकते आणि त्याचा परिणाम हे असे आधीमध्ये फूट येऊ शकते आणि मोहर सुद्धा तुमचा मागे पुढे होऊ शकतो किंवा मोहर हा सुद्धा 1 वर्ष येऊन परत पुढच्या वर्षीला येऊ शकतो. कारण काडीची मॅच्युरिटी काडीची पक्वता ही फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे खतं देत असताना तुम्हाला ती शिफारशीत मात्रेत शिफारशीत वेळेतच देणं गरजेचं आहे. ओके मग कारण तसं दिलं कारण असताना ते जे सुद्धा जून मग मध्ये आता जे खत तुम्ही जे देणार आहे त्यानंतर जी काडी पक्व होणार आहे त्या काडीमध्ये अन्नसाठा भरपूर राहून ती काडी तुम्हाला काय करणार आहे मॅच्युअर होऊन फळधारणा देणार आहे फुलधारणा देणार आहे. जर तुम्ही मोहराच्या वेळेस जर खतं जर टाकले तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. ते फळं ते म्हणजे खतं त्याला लागूच होणार नाहीत. त्यामुळे ओके ते असे अवेळी खतं देण्यात काहीच पॉईंट नाही. ओके मग आपली छाटणी होती ती जूनच्या एंडिंगची छाटणी आहे 25 जूनच्या आसपास आणि तुमचं हार्वेस्टिंग कधी संपतं? जून मध्ये 15 जूनच्या आसपास संपलं की लगेच 10 दिवसात आपण छाटणी घेतली. छाटणी करून इमिजिएट खताचं तुम्ही नियोजन करायचं लगेच. हो हो लगेच केलेलं आहे. परंतु पाणी आणि पण कल्टार ज्या वेळेस वापरलं त्यावेळेस ते कधी वापरलं? 15 ऑगस्ट. हा आता कल्टार वापरत असताना कल्टार वापरायची पद्धत अशी आहे तुमची दुपारची सावली 12ची सावली झाडाखाली ज्या ठिकाणी पडते ज्या ठिकाणी पडते त्या दोन्ही बाजूचा आडवा उभा व्यास मोजून जो तुमचा झाडाचा बुंदा आणि जी दुपारची सावली त्याच्यामध्ये रिंग घेऊन तुम्हाला ते रिंग घेऊन किंवा खड्डे घेऊन तुम्हाला कल्टर ऍप्लिकेशन करायचंय. ओके थोडस मग लांब आता हवं होतं म्हणजे असं. बरं का म्हणजे आपण आहे ना आपण एक स्पेशल कल्टारचा एक विषय घेतलेला आहे आणि विभागीय विस्तार केंद्र पुणे हे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तो व्हिडिओ आहे. तर त्याच्यात तुम्हाला कल्टार कसं टाकायचे किती टाकायचे ह्याची संपूर्ण माहिती आहे.
तो ओके. तुम्ही एकदा व्हिडिओ बघा आणि जर त्याच्यानंतरही तुम्हाला काही शंका असतील तर त्याच्या खाली नंबरही दिलेले आहेत शास्त्रज्ञांचे, तुम्ही त्यांनाही संपर्क करू शकता. ओके. पण आता माझा पुढे प्रश्न एकच आहे लास्टचा, की एवढं होऊन आता म्हणजे फुटवे माझ्या झाडाला जे नेहमी प्रत्येक झाडाला 30% फुटवे नेहमी येतच राहिले. म्हणजे एक महिना गेला की पुढल्या 30% फांद्यांना, पुन्हा एक महिना गेला की 30% अशा दरम्यान फुटवे आलेले आहेत. आजच्या घडीला दोरे फुटल्यासारखे दिसत आहेत, म्हणजे फुगल्यासारखे. परंतु त्यामधून अजून मोहर येईल का काय येईल सांगता येत नाही. 05234च्या 4 फवारण्या मी घेतलेल्या आहेत एक 10 दिवसाच्या गॅपनी. तर आता सध्या मग 05234ची फवारणी घ्यावी की वेगळी कशाची घ्यावी, की 1340-13ची, म्हणजे त्यातून फुटवा लगेच बाहेर पडावा ह्यासाठी घ्यावी. तर मोहर येण्यासाठी नक्की काय करता येईल आताच्या घडीला मग ह्या सर्व परिस्थितीनुसार? मोर निघण्यासाठी तुम्हाला जे आता तुम्ही जे 05234 जे आहे ना त्याची एक फवारणी घ्या आणि मोर निघल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला पोटॅशियम नायट्रेटची फवारणी घेता येईल. मोर निघल्यानंतर. ओके. आता नाही. ठीक, चालेल. थँक्यू. आणि धन्यवाद मल्चिंग सर. असं लगेच केलं तर चालेल सर? मल्चिंगची आता काही गरज नाही. ज्यावेळेस तुमचं पाणी चालू होईल त्यानंतर तुम्ही मल्चिंग करू शकता. ओके. मल्चिंग आता कशासाठी करायचंय? नाही, नॉर्मली हे पुढे उन्हाळ्यामध्ये जर जास्त गरमाई ज्यावेळेस जाणवते. ज्यावेळेस तुमचा मोहर येईल, ज्यावेळेस तुमचं पाणी चालू होईल, तिथून पुढे तुम्ही मल्चिंग करू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू जोगदंड सर, थँक्यू सो मच. थँक्यू. ऑक्टोबर एक गोष्ट महिन्यात आहे तुम्हाला काळ्या पॉलिथिनचं मल्चिंग करणं आवश्यक होतं, जेणेकरून फळांची गुणवत्ता आणि साठवण चांगली राहते. हा ऑक्टोबर हीट जेव्हा असते त्यावेळेस आपण मल्चिंग करणं अपेक्षित आहे. हो, थँक्यू दिघे मॅडम. दिघे मॅडम म्हणतायत की ऑक्टोबर हिटच्या दरम्यान आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की फळगळ होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे सर? मगर सर, जोगदंड सर. हॅलो. हा. तर पाहायला गेलं तर आंब्यामध्ये फळगळीचे अनेक कारणे आहेत बरं का. तर आंब्यामध्ये आपण जर पाहिलं तर एका आंब्याच्या मोहरामध्ये आपल्याला 2000 फुलं दिसतात. त्यापैकी 1600 फुलं जवळपास हे नर फुलं असतात आणि 400 फुलं हे म्हणजे मादी फुलं असतात. याच्यातून आपल्याला फळाचं सेटिंग हे फक्त 0.001% मिळतं. फळगळीचे आपण जर कारण जर पाहिले तर कैऱ्या गळतीचं प्रमाण आहे. तर त्याचं जर आपण जर बघितलं तर ते काही अनुवंशिक असू शकतं. हवामानाचे घटक त्याच्यामध्ये काही कारणीभूत आहेत. कीड रोगाचे घटक त्याच्यामध्ये काही कारणीभूत आहेत. काही अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित जर झालं नसेल तर, किंवा आर्द्रतेची कमतरता असेल तर, असे विविध कारणं आहेत. त्यापैकी आपण जर बघितलं तर खराब हवामान होतं. ज्यावेळेस आंब्याची डेव्हलपमेंट चालू असते फळांची त्यावेळेस खराब हवामान होतं. त्यामध्ये रात्रीचं किंवा दिवसाचं तापमान किंवा आर्द्रता याच्यामध्ये चढ उतार जर सतत जर होत जर राहिला तर त्यामुळे सुद्धा कैरी गळतीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. वादळी वातावरण होतं किंवा मोसमी अचानक असा पाऊस पडतो, धुक्याचं वातावरण तयार होतं. त्यामुळे मग कीड रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो. कदाचित टेम्परेचर सुद्धा जर तुमचं 40-42 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर गेलं तर टेम्परेचरमुळे सुद्धा आपल्याला मार्च एप्रिलमध्ये फळांचं प्रमाण गळतीचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं. पण जे नैसर्गिक रोगांचा जर प्रादुर्भाव जर होत असेल तर वेळीच त्याच्यावरती आपण हे करू शकतो. कीड रोग प्रतिबंधक उपाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. नंतर सर आवाज येत नाही सर आपला. हा मगर हॅलो. सर. हा मगर हॅलो. सर. हा हा येतोय आवाज. हा बोला ना. येतोय आवाज. नंतर मग दुसरं जे आहे जी फळगळ आपली जी होती साधारण फळगळ जर रोखायची जर असेल तर आपल्याला प्लॅनोफिक्सचा सुद्धा वापर तुम्ही फळ वाटाण्याच्या आकाराची झाल्याच्या नंतर साधारण 20 ppm म्हणजे 4 मिली प्लॅनोफिक्स तुम्ही 10 लिटर पाण्यामध्ये टाकून त्यातून एक फवारणी 2 फवारण्या घेऊ शकता. म्हणजे वाटाण्याच्या आकाराचे असताना एक आणि त्यानंतर 15 दिवसांनी एक. तर त्यामुळे तुम्हाला फळगळ नियंत्रणात आणता येऊ शकते. धन्यवाद सर. सर फळांचं गुणवत्ता चांगली येण्यासाठी आपल्याकडं काही संशोधन झालंय का? त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं? गुणवत्ता चांगली येण्यासाठी सर काढण्यापूर्वी 1 महिना अगोदर 4% कॅल्शियम नायट्रेटची एक फवारणी शेतकऱ्यांना घ्यावी लागेल. सर्वप्रथम माझ्या सर्व शास्त्रज्ञांनी आता कीड रोग याविषयी माहिती दिलेली आहे. संजीवकांविषयी असेल, खत पाणी व्यवस्थापन,
मगर सरांनी माहिती दिलेली आहे. तदनंतर राहून गेलेले जे काही मुद्दे ते मी थोडक्यात सांगते की जेणेकरून गुणवत्तापूर्ण उत्पादन येण्यासाठी आपल्याला काढणीपूर्वी फळं जर जास्त काळ तुम्हाला टिकवायची असतील तर ही फवारणी सांगितली की 4% कॅल्शियम नायट्रेटची. आणि जर तुम्हाला काढणी वच्छात करपा येऊ नये असं जर म्हणायचं असेल तर त्यासाठी एकदम साधी मेथड आहे. 52 डिग्री गरम पाण्यामध्ये जर 10 मिनिटे फळं बुडवून मग जर आपण त्याला मार्केटिंगसाठी किंवा पॅकिंगसाठी केलं पूर्व शीतकरण करून तर आफ्टर ऑल आपल्याला फळांपासून मिळणारं मूल्यवर्धन असो किंवा डायरेक्ट मार्केटेबल क्वालिटीची फळं ती आपल्याला चांगल्या किमतीत बाजारपेठेत विकता येतील. धन्यवाद मॅडम. म्हणजे थोडक्यात आपण गुणवत्ता वाढवू शकतो, वाढवून उत्पादकता वाढवू शकतो. परंतु शेतकरी बंधूंना आपल्याला सध्या माहितीच आहे. आता आपण जवळजवळ गेले 1 तास 20 मिनिटापासून चर्चा घडवतोय, वेळ कमी आहे. तर सगळ्यात महत्वाचा जो शेतकऱ्यांसाठी शेवटचा प्रश्न राहतो तो म्हणजे उत्पादनचा, म्हणजे त्यातनं पैसे किती मिळतात हा. तर परंतु आता काय झाले की सगळ्याच फळांच्या बाबतीत जर पाहिलं तर उत्पादकता ही वाढत चालली आणि त्यामुळं मार्केटमध्ये कधी कधी काय होतं की एकाच आठवड्यामध्ये, एकाच दिवशी, एकाच महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक होते आणि भाव गडगडतात. तर अशा वेळेस शेतकरी बांधवांना जो पर्याय राहतो फळ पिकांमध्ये तो म्हणजे त्याचं मूल्यवर्धन करणं. आणि आज आपण फार म्हणजे आपलं आजच्या कार्यक्रमाला आपल्याबरोबर ज्या डॉक्टर सुमती दिगरी मॅडम ज्या आहेत ते गेले 25 वर्ष या विषयामध्ये काम करत आहेत. फळांपासून वेगवेगळे पदार्थ बनवणे, त्याचं मूल्यवर्धन करणे की ज्यामुळे त्याची जी साठवण क्षमता आहे ती काही दिवस वाढते आणि जे शेतकऱ्याला शाश्वत उत्पादन मिळवून द्यायला कारणीभूत होतं. तर मी मॅडमला विनंती करतो की आंबा पिकामध्ये जर बाजारात गट झाला तर शेतकऱ्यांनी त्यांचं एकूण उत्पन्न वाढवण्यासाठी मूल्यवर्धन कसे करावे? हा चांगला प्रश्न विचारलाय सर. याच्यामध्ये डायरेक्ट मार्केटिंग एक आपल्याला कंझ्युमर म्हणजे ग्राहकांपर्यंत माल पोहोचवता येईल चांगल्या क्वालिटीचा. दुसरा जो मुद्दा आहे, ज्यावेळी फळांना कमीत कमी भाव असतो त्यावेळी तशी फळं आपण स्वस्त किमतीमध्ये घेऊन कोल्ड चेन मध्ये साठवून सुद्धा त्याचं मूल्यवर्धन करता येईल. त्यामध्ये प्रामुख्याने मुरांबा, लोणचे हे तर करता येईल. पण त्याही पुढे जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही घर साठवण्याची एक टेक्नॉलॉजी महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेली आहे. जर आपण घर तयार केला किंवा त्या व्यतिरिक्त पिकलेली जर तुमच्याकडे फळं जास्त प्रमाणात असतील तर त्या फळासाठी आपण रेडी टू सर्व बिव्हरेज, त्याला आपण सरबत म्हणतो, अशा पद्धतीचं करता येईल. आताच मगाशी माझे सहकारी मगर सर यांनी सांगितलं होतं की क्लायमेट चेंज अचानक जेव्हा वातावरणामध्ये बदल होतो आणि फळांची मोठ्या प्रमाणात, त्यावेळी जर त्या कैऱ्या असतील तर कैरीचं पन्ह सुद्धा तुम्हाला बनवता येईल. आणि जर सर्व प्रकारची फळं आपल्याला चांगल्या गुणवत्तेची मार्केटिंगला नेणे आणि जी स्वस्त फळे आहेत ती आपण जर साठवून ठेवून किंवा लगेचच्या लगेच जर त्याच्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून ठेवले, सर्वात सोपं म्हणजे मुरांबा सुद्धा फार चांगल्या पद्धतीने बनवता येतो. आणि सगळ्यामध्ये वापरली जाणारे नैसर्गिक परिरक्षक आहे, त्याच्यामध्ये साखर, मीठ आणि उष्णतेची प्रक्रिया सोडून फार काही जास्त करायचं नाही. गृहिणींना सुद्धा हा उद्योग आपल्या चांगल्या मोठ्या प्रमाणावर मूल्यवर्धनाचा घेता येईल. धन्यवाद मॅडम. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी आपण मार्केटमध्ये बाजारभाव जर पडले तर आंब्याचं मूल्यवर्धन करून आपल्याला उत्पन्नात वाढ करता येईल. आज जवळजवळ आपण 1.5 तास आंबा पिकाच्या संदर्भात आंबा मोहराचे संरक्षण व फळबागेनंतर घ्यावयाची काळजी याविषयी चर्चा केली. यामध्ये काही प्रश्न जे होते, एक प्रश्न होता सर महत्वाचा. सर प्रश्न असा होता की मार्च मध्ये ना फळाची साईज सुपारी अवस्थेची होती आणि एका सरांनी चुकीचं गायडन्स केलं की 1261 एकरी 5 किलो सोडा. तर ते सोडल्यानंतर लगेच फळगळ व्हायला लागली आणि झाड पालवीकडे गेले, म्हणजे शाखे वाढीकडे गेली आणि भरपूर प्रमाणात पालवी आली. जी अर्ली सेटिंग झाली होती तीच टिकली. त्याच्यामुळे असं होऊ शकतं का की बाबा फळ काढण्यास उशीर होऊ शकतो का? आणि दुसरी गोष्ट, बॅगिंगचा फायदा म्हणजे बॅगिंग केलीच पाहिजे का?
मगर सर, तर तुमचा पहिला जो प्रश्न आहे त्यावेळेस हॅलो हा हॅलो शक्यतो जे काही आपल्याला फळवाढीसाठी जे काही फवारणी करायची असते तर ती साधारण एक फळ वाटण्याच्या आकाराची किंवा त्यापेक्षा थोड्या मोठ्या स्टेजपर्यंत आपण ती फवारणी करू शकतो. आणि थोडंसं तांत्रिक सल्ल्यानुसारच आपण जर काम जर केलं तर आपल्याला ते फायद्याचं राहू शकतं. कारण मार्केटमध्ये अनेक चुकीचे सल्ले देणारे लोक त्या ठिकाणी असतात. त्यामुळं चुकीच्या औषधांची फवारणी जर केली चुकीच्या वेळेस तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला आपल्या बागेवरती त्याचे विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसू शकतात. दुसरी गोष्ट, आपण जे बॅगिंगचा प्रश्न विचारलेला आहे, जर आपली बाग जर घन लागवड असेल तर घन लागवडीमध्ये आपण बॅगिंगचा प्रयोग त्या ठिकाणी वापर करू शकता. म्हणजे जे आपले फळं अंडाकृती आकाराचे असताना आपण जर बॅगिंग जर केली तर निश्चितपणे बॅगिंगचा इफेक्ट आपल्या फळाच्या उत्पादनावरती आपण चांगल्या प्रकारे झालेला आपल्याला दिसतो. जसं की म्हणजे फळामध्ये चकाकी येणं, फळाचा आकार वाढणे आणि फळाची जी गुणवत्ता आहे ती चांगली असणे. तर बॅगिंग केल्याने फायदा होणारच आहे. म्हणजे जेणेकरून त्याचं उन्हाच्या तीव्र उन्हापासून फळांचं संरक्षण होईल. त्यानंतर जे काही बर्ड डॅमेज आहे त्यापासून फळं तुमचे वाचतील. अशा प्रकारे बॅगिंग जर आपण जर केलं तर निश्चितच फायदा आपल्याला होऊ शकतो. धन्यवाद सर. आणि सर सर एक छोटासा प्रश्न होता. बॅगिंग मध्ये पेरू जसा खराब होतो तसा आंबा खराब होण्याची शक्यता आहे का सर? कारण काही शेतकरी म्हणतात की मी बुरशीनाशक न फवारता बॅगिंग केली आणि आंबा फळ आतून खराब झाली नंतर उष्णतेने किंवा बुरशीने, तसं होऊ शकतं का? बॅगिंग करताना जे फळाची स्टेज आहे त्या स्टेजला आपण जर बॅगिंग जर केली तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल. आपण स्वतः प्रयोग करा, IQ माहिती घेऊ नका. हॅलो हा अजून एक बॅगिंग करताना मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला प्रॉब्लेम, जे की बॅगिंगची जी तार असते ती जर जास्त प्रमाणात आवरली गेली तर देठामधूनच काडी सुकत जाते आणि आंबा बॅग मध्ये गळून पडतो. तर ती काळजी घ्यावी लागेल सर्वांना. आणि बॅगिंग मध्ये बॅग आपण कुठल्या प्रकारची वापरत आहे हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्या बॅगेमध्ये जर तुम्हाला जर पूर्णपणे जर हवा म्हणजे आपण जे म्हणतो किंवा हवेचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन जर नाही झालं व्यवस्थित तर आपल्याला फळं कुजणे किंवा रोग येणे हा सुद्धा प्रकार त्यामध्ये घडू शकतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही बॅगिंगसाठी जर पॉलिथिन पेपरचा जर वापर केलेला असेल तर तुम्ही जे शेतकरी म्हणतात की जे त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होणं किंवा मॉइश्चर राहणं असे प्रकार घडू शकतात. म्हणून ते मगर साहेबांनी विचारला जे बॅगिंग कुठल्या प्रकारचं केलं हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बॅगिंग करताना फळाला आतमध्ये हवा सुद्धा खेळती राहिली पाहिजे. त्यामुळं पॉलिप्रोपिलिन बॅग्स असतील बाजारात उपलब्ध आहे आज, त्यामध्ये वर्तमानपत्राचं देखील आपण बॅगिंग त्या ठिकाणी करू शकतो. ब्राऊन पेपर बॅग्स देखील त्या ठिकाणी आहे. तर अशा पेपरचा जर आपण बॅगिंगसाठी जर उपयोग करून घेतला तर त्या ठिकाणी आपलं फळाची प्रत देखील त्या ठिकाणी चांगली राहू शकते. प्लस त्या ठिकाणी तुमचं फ्रूट फ्लाय सारखं फळमाशीसारखा जो प्रादुर्भाव होतो फळांना त्याच्यापासून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळू शकतं. फळ त्याच्यापासून आपण करू शकतो. हॅलो हॅलो बोला सर, नमस्कार सर. पाटील नारायण बोलतो औरंगाबादवरनं. सचिन सरांसाठी प्रश्न आहे माझा. आपलं विद्यापीठ केसर आंब्याच्या घन लागवडीची शिफारस करतं का? जर करत असेल तर लागवडीचं अंतर किती, जमिनीचा प्रकार कोणता, आणि जर आपली शिफारस असेल घन लागवडीची तर तशा प्रकारची एखादी किमान 10 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा मोठी एखादी बाग आपल्या विद्यापीठाने विकसित किंवा एखाद्या तज्ञ बागायतदाराने विकसित केलेली आहे का? या संदर्भात मार्गदर्शन करा सर प्लीज. सर, या वर्षीच आपल्या विद्यापीठाने घन लागवडीची शिफारस केलेली आहे. पण ती घन लागवड जी आहे ती अति घन लागवड न करता 4x3 मीटर वरती आणि मला असं वाटतं 5x5 मीटर वरती आपल्या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. 5x5 मीटर अंतरावरती लागवड करण्यासाठी. आणि ती जी शिफारस आहे ती मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये म्हणजे आमच्या विद्यापीठामध्ये लागवड केलेली आहे. आणि आता ही शिफारस केल्यानंतर इथून पुढे प्रायोगिक तत्वावरतीच्या बागा उभ्या राहतील. सचिन सर, ही शिफारस आता या वर्षीच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी 4 कृषी विद्यापीठांची एकत्र बैठक होते त्या बैठकीमध्ये पारित झालेली आहे. मी ती वाचून दाखवतो शेतकऱ्यांना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये
केशर जातीच्या आंबा फळ पिकाच्या अधिक उत्पादनासाठी अति घन लागवड तंत्रज्ञानाची शिफारस खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. त्यात पहिलं आहे 3 बाय 2 मीटर अंतरावर आंब्याची लागवड करावी असं आपण सुचवलं होतं, परंतु एकंदर चर्चेनंतर असं निदर्शनास आले की 4 बाय 3 आणि 4 बाय 2 अंतरावरती शेतकऱ्यांनी लागवड करावी. त्याच पद्धतीनं झाडाच्या आकारानुसार पॅक्लॅब्युट्रोझॉल म्हणजेच कल्टाल आपण 5 ग्रॅम प्रति क्रियाशील घटक प्रति फूट या प्रमाणात वापरावे आणि पोटॅशियम नायट्रेट या विद्राव्य खताची 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फुलवल्यानंतर 1 महिन्याने फवारणी करावी. अशा पद्धतीची एकत्रित शिफारस आपण पॅकेज दिलेला आहे. अजून ते पॉलिसी डॉक्युमेंट कृषी विभागापर्यंत जाईल आणि नंतर शेतकरी त्याचा वापर करायला सुरुवात करतील. तर त्यामुळं अशा बागा जे सरांनी विचारलं की 10 वर्षापूर्वीच्या आहेत का बघायला, तर नाहीये. शिफारस आत्ताच झाली, याच वर्षी झाली. सर, या संदर्भातच मला बोलायचं होतं असं की सचिन सरांच्या बोलण्यातनं आता लक्षात आलं की सचिन सरांना घन लागवड म्हणजे 4 बाय 5 मीटर असं अपेक्षित होतं, म्हणजे साधारणतः जी की विद्यापीठानं सांगितलेली पण आहे. पण आज रोजी विद्यापीठाची शिफारस आज येत आहे आणि ती पण साधारणतः सरांनी सांगितल्यानुसार कमीत कमी 10-10.5 फुटाचं अंतर 2 झाडातलं 4 मीटर बाय 2 मीटर आणि 4 मीटर बाय 3 मीटर. नाही, 4 बाय 2 ची काढली म्हणताय ना? 3 बाय 2 ची काढली. 4 बाय 2 आणि 4 बाय 3. अच्छा, 4 त्रिक 12 म्हणजे ते 15 होतं आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 7 होतं. आज रोजी सर खूप मोठ्या प्रमाणावर बागायतदारांनी बागा खूपच कमी अंतरावर लावलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः फुटात सांगायचं झालं तर 6 बाय 10 फूट, 6 बाय 12 फूट, 8 फूट असे अंतर काही लोकांनी ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या बागांना बरेच गंभीर प्रश्नांना त्या बागायतदारांना सामोरं जावं लागतं. आता जो डिंक्याचा विषय जो आला, साहेब तुमचं एक नारायण पाटील साहेब, तुम्हाला एका ओळीत उत्तर देऊन तुमचा प्रश्न मी संपवण्याचा प्रयत्न करतो. ज्या अर्थी कोणत्याही कृषी विद्यापीठानं संशोधन केलेलं नसताना आणि म्हणजे संशोधन करून शिफारस जर दिली नसताना जर शेतकरी वेगवेगळे प्रयोग स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या प्रमाणे करत असेल तर अशा अडचणी, गंभीर अडचणी निर्माण होणारच. त्यामुळं आम्ही नेहमी सांगत असतो शेतकऱ्यांना, विद्यापीठाने शिफारसीत केलेल्या अंतराचा आणि केलेल्या जातींचाच लागवडमध्ये आपण वापर करावा आणि कृषी विभाग सुद्धा आपल्याला हेच कायमस्वरूपी सांगत असतं. धन्यवाद सर. हॅलो बरोबर हॅलो सर, धन्यवाद सर. हॅलो हॅलो दुसरं हा, सर. मला एक थोडंसं असं सांगायचं आहे की बुवा जे छाटणी आपण बागेची करतो, आता आंब्याचं जे मोहर येण्याची जी काडीची पक्वता जी आहे ती कमीत कमी 1 5 ते 6 महिने वयाची आपल्याला काडी असणं गरजेचं आहे, किंवा कल्टार वापरलं तर 3 ते 4 महिने वयाची काडी असणं गरजेचं आहे. पण आंबा बागेची छाटणी करत असताना जे क्लोज प्लांटेशन आहे किंवा डेन्स प्लांटेशन आहे त्या ठिकाणी छाटणी किती व्यवस्थित होती, त्या बागेमध्ये सूर्यप्रकाश किती म्हणजे व्यवस्थितरित्या त्या झाडामध्ये पसरतोय किंवा हवा किती खेळती राहते, याच्यावरती सुद्धा जर व्यवस्थितरित्या जर आपण जर पाहिलं तर अनेक बागा हे आपल्याला डेन्स झालेल्या दिसून येतात, छाटणी व्यवस्थितरित्या केलेली दिसत नाहीये, सूर्यप्रकाश सुद्धा व्यवस्थितरित्या पसरलेला आपल्याला दिसत नाहीये, हवा सुद्धा व्यवस्थितरित्या त्या बागेमधून पास झालेली आपल्याला दिसत नाही. हा जो प्रॉब्लेम आहे तो ह्याच बागांमध्ये दिसून येईल की जर सूर्यप्रकाश जर तुमचा त्या बागेमध्ये जर पसरला नाही तर काडीची पक्वता ही वेळेत होणार नाही आणि त्या काडीतून मोहर बाहेर येणार नाही. जसं आपण पाहिलं की जे डेन्स किंवा ओल्ड प्लांटेशन्स आहेत त्यांच्या फक्त शेंड्यालाच बाहेर येतो का, तर तिथे सूर्यप्रकाश पोहोचतो, तिथे हवा खेळती राहते आणि त्यातल्या आतल्या जर फांद्याचा आपण जर विचार जर केला तर आतल्या फांद्यांना सूर्यप्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे आतल्या फांद्या वेळीक होऊन जातात, काही कालावधीनंतर त्या वाळून जातात आणि मोहर येण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी थांबून जाते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नारायण पाटील सर, जी शिफारस आता यावर्षी दिलेली आहे तर थोडं माझ्याकडे डॉक्युमेंट पुसट होतं, मी परत मागवलं. 3 बाय 2 मीटर अंतरावरती 1666 झाडे प्रति हेक्टर किंवा 4 बाय 2 मीटर अंतरावरती 1250 झाडे प्रति हेक्टर याप्रमाणे शिफारस आहे. ओके, अच्छा अच्छा, ठीक आहे सर, याच्यापेक्षा धन्यवाद कमी जाऊन जर कोणी लावत असेल तिथं काय अडचण असेल तर त्या आमच्याकडनं संशोधन न झाल्यामुळं त्याच्यावर उत्तर देणं थोडं, आम्ही संशोधन न केल्यामुळं आम्हाला उत्तर देणं थोडं अवघड होऊन जातं. बरोबर, धन्यवाद. प्लॅन करून आपले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मागील 1.5 तासापासून आपण
आंबा मोहराचं संरक्षण आणि फळ धारणेनंतर घ्यायची काळजी याचबरोबर तुमचा विषयाच्या नंबर द्या ना. हा तुमचा देतो नंबर द्या ना. हा देतो या विषयाच्या अनुषंगाने जरी बोलत असलो तरी आंब्यामध्ये मोहराला सोडून येणारे रोग, त्याचप्रमाणे शिफारशीत अंतर वगैरे ही सखोल चर्चा आपण केली. या चर्चेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील 3 वेगवेगळ्या विभाग विषयातील शास्त्रज्ञ जसे की डॉक्टर सुमती दिघे मॅडम, डॉक्टर मधुकर शेटे सर, डॉक्टर रणजित कडू सर आणि डॉक्टर सचिन मगर सर हे उपस्थित राहिले. मी व्यक्तिशः त्यांचे आभार मानतो. आणि माझा नंबर आपण लिहून घ्या, 7588 06 25 38 माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि आमच्या फ्लायर जे आलेले आहे आपल्यापर्यंत, व्हिडिओ फ्लायर किंवा मग PDF, त्याच्यावरती माझा नंबर आहेच. आणि आता आम्ही औपचारिक अशा आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर मोनाला ज्योतिकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार यांना निमंत्रित करतो. धन्यवाद सर. माझा आवाज येत आहे ना? येतोय सर, येतोय. विद्यापीठ आपले दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उपक्रमाअंतर्गत आपण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जे प्रश्न भेडसावतात याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही चर्चासत्रपर मालिका राबवत आहोत. आज या चर्चासत्रपर कार्यक्रमामध्ये आपण आंबा मोहराचं संरक्षण व फळधारणेनंतर घ्यावयाची काळजी याबद्दल गेले जवळजवळ 2.5 तास, 2 तासाच्या जवळ आपण या विषयावर सखोल अशी चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने आंबा मोहराचं संरक्षण याच्यावर तर आपण चर्चा केलीच. त्याशिवाय जसं भालेराव सर यांनी नमूद केलं तसं लागवडीचं अंतर किंवा इतर आंबा पिकातील समस्या याविषयी देखील आपण चर्चा करू शकलो. याशिवाय अनेक आंबा पिकातील या विषयाला निगडीत नसणारे देखील काही प्रश्न प्राप्त झालेले आहेत आमच्यापर्यंत. आम्ही आमच्या परीने शेतकऱ्यांपर्यंत त्या प्रश्नांना, जे प्रश्न आलेले आहेत शेतकऱ्यांकडून, त्यांना आम्ही उत्तर देऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी निश्चित मी इथं सर्व शेतकरी बांधवांना ग्वाही देतो. आणि हा जो कार्यक्रम आहे विचारा तुम्ही सांगतो आम्ही, तो आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे राबवत आहोत. तर या प्रसंगी मी आदरणीय कुलगुरू महोदयांचे मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठाचे तिन्ही जे आधारस्तंभ आहेत, तिन्ही संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे संचालक शिक्षण अधिष्ठाता कृषी डॉक्टर सातप्पा खरबडे सर, या तिन्ही संचालकांचं मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. याशिवाय या पुणे इथून हा कार्यक्रम आम्ही चालवत असतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर महानंद माने सर, या सर देखील या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त त्यांचा सहभाग असतो. आम्हाला मदत व मोलाचं मार्गदर्शन असतं. याबद्दल मी आदरणीय सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सरांचं देखील या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील जे सर्व तज्ज्ञ शास्त्रज्ञ मंडळी उपलब्ध झाली, त्यामध्ये प्रामुख्याने मला उल्लेख करावा लागेल अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन प्रकल्प जो आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत, त्याच्या प्रभारी अधिकारी प्रमुख डॉक्टर सुमती दिघे मॅडम. त्याचप्रमाणे या अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन प्रकल्पातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ आमचे मित्र डॉक्टर मधुकर शेटे सर, कृषी कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर रणजित कडू सर, त्याचप्रमाणे उद्यान विद्या विभागाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील जी रोपवाटिका आहे त्याचे प्रभारी अधिकारी डॉक्टर सचिन मगर सर, या सर्व तज्ज्ञ शास्त्रज्ञांचं देखील मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने, पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला शेतकरी जोडले गेले होते आणि अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या परीने मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पुन्हा वारंवार हेच सांगतो की शेतकऱ्यांच्या सहभागाशिवाय आमचे प्रयत्न व्यर्थ आहेत.
तरी आज जे सर्व शेतकरी या झूम प्लॅटफॉर्मवर त्याचप्रमाणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत, या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी इथं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि इथून पुढे देखील आमच्या या उपक्रमांना शेतकरी बांधव असाच पाठिंबा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा कार्यक्रम घेण्यामध्ये आमच्या विभागीय विस्तार केंद्राची जी टीम आहे त्यामध्ये प्रामुख्याने आमचे विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर, त्याचप्रमाणे माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव सर. आज विकास भालेराव सर आणि डॉक्टर सुनील जोगदंड सर हे दोघं आयोजक आणि तज्ज्ञ शास्त्रज्ञ अशा दुहेरी भूमिकेमध्ये होते. तर या माझ्या दोन्ही सहकारी मित्रांचे मी इथं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन जाहीर करतो. सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान कार्यक्रम झाला. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच.